पूर्वी स्थानबद्ध करायचे, जन्मठेपेची शिक्षा द्यायची आहे. आता जन्मठेपेची शिक्षा देण्याकरता फार मेंदू चालवण्याची गरज नाही. त्याच्या हातात नवीन मोबाईलचं मॉडेल द्या, तो बसल्या जागी जीवन संपलं तरी त्याला पत्ता लागणार नाही. एका मनुष्याने दुसऱ्याला सांगायचं की तू 3 मेंबर तयार कर, प्रत्येकी 5-5 हजार रुपये देणारे किंवा 10-10 हजार रुपये देणारे. मी तुम्हाला एक ओळखपत्र देईन की हा सभ्य खिसे कापू आहे आणि यापैकी प्रत्येक जण आणखीन 3-3 लोकांचे खिसे कापू शकेल आणि त्यांनी यशस्वीपणाने खिसे जर कापले तर मिळणारे पैसे कसे वाटून घेता येतील. याला मल्टी लेव्हल मार्केटिंग असं म्हणतात. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोट्यावधी रुपये या पद्धतीने लोकांचे बुडाले आणि कुणी एकमेकाला बुडवलं. जे मित्र आहेत, जे नातेवाईक आहेत, त्यांनी एकमेकांना अशा पद्धतीने टोप्या घातल्या. आम्हाला संपत्ती मिळवण्याचा एवढा एकच मार्ग आहे का? आज आदरणीय अभयजी भंडारी आपल्यासोबत आहेत. इंजिनियर आहेत, प्रोफेशनने धुळ्याचे आहेत, खानदेशच्या मातीमध्ये वाढलेले आहेत. सध्या विटा इथे असतात सांगली जिल्ह्यामध्ये. धर्म, अध्यात्म, समाज, राजकारण, पर्यावरण अशा अनेक विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, मनपूर्वक मांडणी करतायत अनेक वर्षांपासून. माझा आजचा अनुभव असा आहे की मी आज दुपारी 1 वाजेपासून त्यांच्याबरोबर आहे आणि माझं 5 तासांचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण झालेला आहे. मी याच्यापेक्षा अधिक परिचय तुम्हाला करून देत नाही. मी आज दिवसभर त्यांच्याबरोबर राहून अनेक गोष्टी शिकतोय बारकाईने. माझी विनंती आहे, हे आपण जेव्हा सगळं करू, आपण जेव्हा सगळे घ्याल त्यावेळेस मला जास्त आनंद होईल. विशेषतः इथे आलेले तरुण, मी जोरदार टाळ्यांच्या गजरात बोलवतो माननीय अभयजी भंडारी. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मनोबलचा आणि दीपस्तंभचा तो उपक्रम, प्रकल्प आणि त्यांच्या प्रदीर्घ जवळपास 22-25 वर्षाच्या ध्यासाचं फलित म्हणून आत्ताची अवस्था तिथे आलेली यजुवेंद्रजींच्या त्या कार्याची मी ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला हृदय भरून येतं. आणि जे विकलांग आहेत त्यांच्याकडे कोरड्या सहानुभूतीने खूप लोक पाहतात, पण त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्यांना सक्षम करणं, त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांच्या चेहऱ्यावर निरामय आनंद, ते फोटो आपण बघितले मगाशी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. आपल्यात काहीही कमी नाही आहे आणि आपल्याकडे जे आहे ते आपण समाजाला देऊ शकतो. ही उर्मी त्यांच्यात निर्माण करणारे यजुवेंद्रजी जे आहेत ते आपल्या एरंडोलचं भूषण आहेत असं मला वाटतं. आणि हृदय भरून येतं त्यांच्याशी, त्यांचं वागणं, बोलणं, त्यांचं पाहणं, त्यांच्यावरचं उत्कट प्रेम, त्यांच्या बारीक सारीक सोयी आणि गैरसोयींचं चिंतन करून त्या पद्धतीने त्यांना उत्तम जीवन जगता येईल, त्यांना अभ्यास उत्तम करता येईल. त्यांची कुठल्याही प्रकारची चांगलं ऐकू न येणं, चांगलं न दिसणं, कदाचित शारीरिक दिव्यांग, यातलं काहीही त्यांच्या ज्ञान साधनेमध्ये आडवं येणार नाही या पद्धतीचं संपूर्ण प्रकल्प निर्माण करणं, बारीक सारीक गोष्टींचं सूक्ष्म चिंतन करून, याला खूप मोठं हृदय असावं लागतं. त्याकरता यजुवेंद्रजींचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि एरंडोलच्या लोकांना सांगतो की प्रत्येक गावामध्ये किंवा काही गावांमध्ये लोक म्हणतात ना की आमच्याकडे हा मनुष्य होऊन गेला. आमच्याकडे यजुवेंद्र आहे, हा तुमचा डीप ॲसेट आहे. आजचा आपला व्याख्यानाचा विषय भारतीय संस्कृती, बदलती जीवनशैली हा आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये हातात मोबाईल्स आलेले आहेत. आता कुटुंबामध्ये एकत्र लोक ज्या वेळेला जेवायला बसतात, चहा पितात सकाळी एकत्र, त्याही वेळेला प्रत्येकाचं एकमेकाकडे लक्ष नसतं, त्यांच्या हातातल्या मोबाईलच्या मेसेजेसवर त्यांचं लक्ष असतं. सगळं काही मोबाईलवर आहे. तंत्रज्ञान जीवनाचा जणू केंद्रबिंदू झालेला आहे आणि तरुण मुलांच्या बाबतीमध्ये तसा अनुभव आहे, सर्वत्र आहे, सार्वत्रिक आहे तो. आता वयस्कर लोकांना सुद्धा त्या व्याधीचा संसर्ग झालेला आहे आणि ती व्याधी अशी आहे की मोबाईलवर एखादी पोस्ट टाकली, समजा फेसबुकवर टाकली, इतर कुठल्या याच्यावर टाकली, तर त्याला किती लाईक आल्या यावर त्यांची मनशांती अवलंबून असते.
खूप लाईक जर आले तर त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो, आणि कुणी लाईक जर नाही केले आणि कुणी एखादी खोचक कॉमेंट केली तर त्यांचा संपूर्ण दिवस वाया जातो, वाईट जातो. म्हणजे आपल्या जगण्याचा रिमोट कंट्रोल आपण कुणाकुणाच्या हातात देणार. मोबाईल फक्त उपकरण आहे की ज्याचा उत्तम उपयोग करून घेता येतो, आणि सर्वोत्तम उपयोग कसा करावा या सर्व गोष्टी त्या मनुष्याच्या हातात असतात ज्याच्या हातात तो मोबाईल आहे. कुठलंही विज्ञान, कुठलंही तंत्रज्ञान मनुष्याला प्रामाणिक बनवू शकत नाही, मनुष्याला नीतिमान बनवू शकत नाही, मनुष्याला निष्ठावान बनवू शकत नाही, मनुष्याला संवेदनशील बनवू शकत नाही. क्षणाक्षणाला त्यावर बदलणारी दृश्य जर तुमची भावावस्था बदलत असतील तर तुम्हाला स्थिर बसताच येणार नाही. आणि मन स्थिर ज्याचं नाही आहे तो मनुष्य आयुष्यात काहीच करू शकणार नाही. मनाची स्थिरता, एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल, तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा असेल, राजनीती, प्रशासन, शेती, उद्योग, जीवनाच्या क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरीपासून कुठलंही काम जर तुम्हाला करायचं असेल तर मनाची एकाग्रता साधली पाहिजे. ज्याचं मन एकाग्र नाही त्याला काहीही करता येणार नाही आयुष्यात. आणि आत्ता मोबाईलचा जो अतिरेकी वापर चालला आहे तो अखंड सर्फिंग, आणि किती तास भारतीय लोक मोबाईलवर बसतात त्याचा डेटा जो आहे तो थरकाप उडवणारा डेटा आहे. सोशल मीडियावर दिवसातल्या 24 तासांपैकी 16 तास असणारी तरुण मुलं आहेत. हा डेटा सांगतोय आपल्याला. दिवसातले 16 तास जर ते मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणार असतील तर ते काम केव्हा करतील. आणि मेंदू शिणून गेल्यानंतर, शरीर शिणून गेल्यानंतर ते प्रेतासारखे फक्त झोपू शकतात राहिलेले 8 तास, ते काहीही करू शकत नाहीत. या मोबाईलचा सकारात्मक उपयोग कसा करायचा याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आमची पिढी इतकी भाग्यवान नव्हती की ज्यांना या सगळ्या माहितीचा खजिना खुला होईल. तुमच्या हातातल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला अद्भुत खजिना या जगाच्या पाठीवरचा उपलब्ध आहे. युट्यूबच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, CNN आंतरराष्ट्रीय वाहिनी, अमेरिकन आहे CNN चॅनल, त्यांच्या माध्यमातून त्यांना असं वाटतं की जळगावला एक काम चालू आहे, दिव्यांगांकरता काम करणारा एक मनुष्य आहे, ते कशा पद्धतीने काय काय काम करताय, त्या दिव्यांगांवर त्याचा काय चांगला परिणाम सकारात्मक होतोय, ही समस्या नेमकी काय आहे, किती प्रकारचे लोक समस्या अनुभवतात, ही समस्या कशी सोडवण्याकरता एक मनुष्य खटपट करतोय. हे अमेरिकेतनं येऊन इथे रेकॉर्डिंग करायला त्या लोकांना वेळ आहे. खुद्द जळगाव मधल्या किती लोकांना याकरता वेळ मिळाला. आणि या बाबतीमधली तंत्रज्ञान शरणता जी आहे ना, त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. विट्याजवळ गारडीला 3.5 एकर क्षेत्रामध्ये आम्ही वनीकरण केलं आणि सुरुवातीला सलाईनच्या बाटल्यांमधनं पाणी घातलं त्या झाडांना. 50 लिटर पाणी 100 झाडांना, 100 रोपांना सलाईनच्या बॉटल्समधनं घालायचो. दुसऱ्या दिवशी पुढची 100 झाडं. 2003 मध्ये भयंकर दुष्काळ आमच्याकडे पडलेला होता. 100 वर्षातला सर्वात भयंकर दुष्काळ. पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू होता. त्यावेळेला गारडीच्या त्या माळ रानावर त्या रोपांना पाणी कुणी देऊ शकेल हे संभवत नव्हतं. सलाईनच्या बाटल्यांमधनं, कॅनमधनं, मोटरसायकलमधनं नेलेलं 50 लिटर पाणी 100 झाडांना रोज द्यायचो. आणि सलाईनच्या बाटल्यांमधनं फक्त 400 मिली पाणी बसतं. त्यात 400 मिली पाणी एका रोपाला 4, 5, 6 दिवसांनी मिळालं तरी ती रोपं जगतात याचा आम्ही अनुभव घेतला. आणि गेल्या 20 वर्षामध्ये त्या 1800 झाडांना टँकरने, पाणी नाही, मोटार नाही, वीज नाही, 16,90,000 लिटर फक्त पाणी घातलं. तिथे आता एक वन निर्माण झालेलं आहे. वन. त्या इतक्या कमी पाण्यामध्ये एक वन तयार होऊ शकतं. प्रकृतीचं चक्र कार्यान्वित होऊ शकतं. पक्षी झाडांवर घरटी बांधू शकतात. माझ्या उंचीचं गवत तिथे उगवू शकतं. त्या गवतावर किती गायी जगू शकतात. या सगळ्या गोष्टींचा अध्ययन, अभ्यास आम्ही केला. ज्या गारडी गावाच्या माळरानावर हे केलं. बातम्यांमध्ये 2-3 चॅनल्सने, मराठी चॅनल्सने ज्यावेळेला ते रेकॉर्डिंग दाखवलं,
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वन तयार करता येतं, पाणी नसलेल्या जमिनीवर तयार करता येतं. त्यावेळेला गारडी गावामध्ये आमची रानाकडे जाण्याची जी वाट आहे, रस्ता आहे डांबरी रस्ता, त्या रस्त्यावर रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसणारी माणसं जी असतात, त्या कट्ट्यावर बसणाऱ्या माणसांनी मला हाक मारली आणि सांगितलं, अहो भंडारी साहेब तुमची झाडं बघितली. म्हटलं कधी गेला होता बघायला? त्यांचं उत्तर होतं, एबीपी माझ्यावर दाखवली त्यावेळेला पाहिली. तंत्रज्ञानाचा मीडियाचा प्रभाव किती आहे की इतके निष्क्रिय झालो आम्ही की जो प्रकल्प बघायला अण्णा हजारेंना वेळ मिळू शकतो, तो प्रकल्प बघायला त्या गावातल्या लोकांना वेळ मिळत नाही. त्यांना वेळ नाही असं नाहीये, त्यांना इच्छा नाहीये आणि त्यांच्या निष्क्रियतेचा त्यांच्यावर इतका अंमल चालतो. आता लोक मला म्हणतात की तिथे फळझाडं लावलेली आहेत, चोऱ्या होतील. मी म्हटलं चोरी करायला लागणारी क्रियाशीलता सुद्धा त्या लोकांकडे नाही आहे. तर बदलत्या जीवनशैलीमधला हा प्रभाव आहे की एखाद्या मनुष्याला जर खेळवून बसवायचं असेल ना, पूर्वी स्थानबद्ध करायचे, जन्मठेपेची शिक्षा द्यायचंय. आता जन्मठेपेची शिक्षा देण्याकरता फार मेंदू चालवण्याची गरज नाही. त्याच्या हातात नवीन मोबाईलचं मॉडेल द्या, तो बसल्या जागी जीवन संपलं तरी त्याला पत्ता लागणार नाही. कुठल्या परिस्थितीत चाललोय आपण? बदलती जीवनशैली काय घेऊन येते? आपल्याकडे हा विवेक का नाही आहे की एखाद्या गोष्टीचा आम्हाला चांगला उपयोग करून घेता येईल? त्या मोबाईलवरनं तुम्ही जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जगाच्या पाठीवर नोबेल लॉरिएट्स पर्यंत कुणी कुणी काय काय मूलभूत काम केलंय, पर्यावरणामध्ये कुणी काम केलंय, संगीतामध्ये नवीन सिम्फनीज कुणी तयार केलेलं आहे, शिक्षणाच्या क्षेत्रात मूलभूत कौशल्याचं काम कुणी केलेलं आहे, इंटरनॅशनल लॉ कायद्यात जगाच्या पाठीवरचे वेगवेगळे संघर्ष आहेत ते संघर्ष मिटवण्याच्या दृष्टीने कुणी काम केलेलं आहे. जगामध्ये योगशास्त्र शिकवण्याचं काम कोण करतं? भारतीय योग दिनाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठे कुठे संघर्ष चालू आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये काय काय घडलं, आर्थिक मंदी आली म्हणजे अमेरिकेमध्ये काय झालं, ग्रेट डिप्रेशन म्हणजे, इथपासून तुम्ही जीवनातला तुमच्या अभ्यासाचा विषय निवडा, त्या विषयाची माहिती तुमच्या हातातल्या मोबाईलवर तुम्हाला उपलब्ध आहे. ज्ञानाचा खजिना तुमच्या हातामध्ये आहे, पण तुम्हाला तो कसा वापरायचा हे जर कळत नसेल तर त्यासारखं दुर्दैव नाही. दिव्याखाली जसा अंधार असतो. आणि एक गोष्ट मुंबईतल्या एका भिकाऱ्याची महाराष्ट्र टाइम्समध्ये पुष्कळ 20-22 वर्षापूर्वी छापून आली होती की असे दगड रचलेले आणि त्याच्यात माती भरलेली आणि तिथे एक भिकारी पथारी टाकून बसायचा आणि रोज भीक मागायचा, दिवसभर भीक मागायचा. एक दिवस तो तिथेच मरून पडला होता. महानगरपालिकेचे लोक आले आणि त्या लोकांनी त्याचं प्रेत तिथनं नेलं. तो कट्टा हलवून टाकला. कट्टा हलवून टाकताना खाली जमीन जरा भुसभुशीत होती म्हणून ती जमीन उकरली काही कामगारांनी. त्यांना असं लक्षात आलं की अपार संपत्ती तिथे खाली होती. काही कोटी रुपये त्यांना तिथे मिळाले. त्या काही कोटी रुपयांवर बसून जन्मभर त्याने फक्त भीक मागितली. तसं आपण कल्पवृक्षाखाली बसलेले भिकारी तर नाही आहोत की आपल्याला कळत नाही की काय मागावं. अशी विचित्र स्थिती आपली आहे, संभ्रमाची स्थिती झालेली आहे. या संभ्रमातनं आपल्याला बाहेर पडावं लागेल, आपल्याला क्रियाशील व्हावं लागेल. नुसतं बसून दिवा स्वप्न पाहून चालणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष कृती करावी लागेल, प्रत्यक्ष कृती उत्तम पद्धतीने करावी लागेल. त्यासाठी लागणारी माहिती फक्त मोबाईलवर घ्या. या पलीकडे मोबाईलमध्ये गुंतून पडू नका. बदलत्या जीवनशैलीचे एक लक्षण हा डिजिटल मीडियाचा, तंत्रज्ञानाचा जो प्रभाव आहे हा केंद्रबिंदू आहे. आणि दुसरा केंद्रबिंदू पैसा आहे. प्रत्येकाला पैसा मिळवायचा आहे, जमेल त्या मार्गाने मिळवायचा आहे, नको त्या मार्गाने सुद्धा मिळवायचा आहे. पैसा मिळवण्याचे मार्ग जर शापित असतील तर भारतीय दर्शनशास्त्र आणि तत्वज्ञान असं सांगतं की संपत्तीची गती संपत्ती स्वतः ठरवते. संपत्ती कशी मिळवावी यावर अवलंबून असते की त्या संपत्तीची गती कशी आहे. आपल्याकडे पंचतंत्र शिकवतात ना, पंचतंत्रामध्ये अद्भुत सत्य सांगितलेली आहेत. आणि पंचतंत्र हा भारतातला असा ग्रंथ आहे ज्याचं जगाच्या पाठीवरच्या 72 देशांमधल्या 72 भाषांमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे आणि ते 14व्या-16व्या शतकापासून अगोदर झालेलं आहे. असा ग्रंथ आहे पंचतंत्र. अद्भुत ग्रंथ आहे. पशु पक्ष्यांचे संवाद आहेत, माणसांचे संवाद आहेत, त्यांचे स्वभाव आहेत, त्यांची सुखदुःख आहेत, हे सगळं पंचतंत्रात आहे. त्या पंचतंत्रामध्ये संपत्तीच्या 3 गती सांगितलेल्या आहेत. एक गती संपत्तीची आहे की संपत्ती तुम्ही मिळाली तर सुखाचा उपभोग घ्या. चांगले पैसे मिळाले तुम्हाला चांगले कपडे घाला,
चांगलं घर बांधा, चांगलं वाहन घ्या, मुलांना चांगलं शिकवा, चांगलं अन्न ग्रहण करा, लोकांना अन्नदान करा, चांगल्या पद्धतीने कुणाला मदत करा. हाच संपत्तीचा चांगला उपभोग घेण्याचा एक मार्ग. दुसरा, संपत्तीचा व्यय कसा होऊ शकतो. मासा पकडला होता आणि तो उडत होता आणि त्याच्या मागनं पक्ष्यांचा थवाच्या थवा घारींचा पाठलाग करत होता. ज्या क्षणी त्याच्या चोचीतनं तो मासा पडला त्या क्षणी त्याचा पाठलाग करायचा सोडून त्या माशाच्या दिशेने ते सगळे पक्षी झेपावले एका क्षणात. आता संपत्तीचा पाठलाग आपल्या समाजामध्ये लोक करताना या पद्धतीने दिसतात आणि मग इतर कुणाच्या संपत्तीवर डल्ला मारता येईल का याचं चिंतन ते करताना ज्यावेळेला दिसतात. मल्टी लेव्हल मार्केटिंग नावाचा एक महाभयंकर प्रकार आपल्या समाजामध्ये सर्वत्र आलेला आहे आणि त्याची थोडी विनोदी जर मांडणी करायची असेल तर एका मनुष्याने दुसऱ्याला सांगायचं की तू 3 मेंबर तयार कर, प्रत्येकी 5-5 हजार रुपये देणारे किंवा 10-10 हजार रुपये देणारे. मी तुम्हाला एक ओळखपत्र देईन की हा सभ्य खिसे कापू आहे आणि यापैकी प्रत्येक जण आणखीन 3-3 लोकांचे खिसे कापू शकेल आणि त्यांनी यशस्वीपणाने खिसे जर कापले तर मिळणारे पैसे कसे वाटून घेता येतील. याला मल्टी लेव्हल मार्केटिंग असं म्हणतात. आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोट्यावधी रुपये या पद्धतीने लोकांचे बुडाले आणि कुणी एकमेकाला बुडवलं. जे मित्र आहेत, जे नातेवाईक आहेत, त्यांनी एकमेकांना अशा पद्धतीने टोप्या घातल्या. आम्हाला संपत्ती मिळवण्याचा एवढा एकच मार्ग आहे का. संपत्तीची चोरी होईल, त्याचा क्षय होईल, दुसरा मार्ग. आणि तिसरा मार्ग संपत्तीचा क्षय होण्याचा जो आहे तो महाभयंकर आहे. संपत्ती ज्या मार्गाने आली त्याच मार्गाने जाते, हे वास्तव आहे. एक गृहस्थ, आमचे एक सज्जन मित्र आहेत, अगदी सज्जन, सात्विक म्हणावा असा मनुष्य, नामस्मरण करत असतात, कीर्तन प्रवचन या सगळ्या गोष्टींमध्ये, तुकोबारायांच्या गाथेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये मन रमवतात, वाचन चिंतन करतात. साध्या साध्या गोष्टींमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये तुकोबाराय असं म्हणतात, माऊलींनी असं म्हटलंय, असे सगळे संदर्भ येतात. असा सत्वशील मनुष्य अत्यंत. त्यांचे एक मित्र मुंबईला असलेले मोठे प्रशासकीय अधिकारी असलेले, ते त्यांना पुन्हा पुन्हा बोलवायचे. यांची मुलगी मुंबईला होती त्यामुळे त्यांचं जाणं व्हायचं तिथे. आणि दरवेळेला त्यांना कळलं की ते ग्रस्त त्यांचे मित्र म्हणायचे की अरे तू काय आलाच नाही, मी तुला किती वेळा बोलवलं, असं केलं तसं केलं. ते म्हणे अरे जमत नाही मुंबईत, एवढं धकाधकीचं आयुष्य, त्या लोकलमधनं जायचं, हे करायचं, त्रासाचं आहे ते. पण एकदा गेले ते, दरवेळेला ते विचारतात म्हणून एकदा गेले ते. त्यांच्या आलिशान मोठ्याच्या मोठ्या, मुंबईमध्ये मोठा फ्लॅट असण्याला किती पैसे लागतात तुम्ही कल्पना करू शकता. मोठा फ्लॅट होता आलिशान. तिथे गेलो म्हणे मी आणि बसलो त्यांच्या त्या हॉलमध्ये, बैठकीच्या खोलीत. आणि ते गृहस्थ आले आणि लहान मूल जसं गुडघ्यावर बसतं ना तसं म्हणे माझ्यासमोर फरशीवर गुडघ्यांवर बसले आणि माझ्या गुडघ्यांवर डोकं ठेवून ढसा 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 रडायला लागले ते एकदम. म्हणे मला कळेना काय झालंय, माझं काही चुकलं की काय. एवढा मोठा श्रीमंत मनुष्य, एवढा मोठा उच्चपदस्थ अधिकारी, तो ढसाढसा रडतो कशा करता. म्हणे मला काही कळेना. म्हणे मी उठवलं त्यांना, बसवलं माझ्या शेजारी. त्यांच्या पत्नीला सांगितली की वहिनी थोडं पाणी आणा. त्यांना जरा 2 घोट पाणी प्यायला दिलं. जरा चेहरा शांत झाला, त्यांचे अश्रू पुसले. मी त्यांना विचारलं की अरे मित्रा झालं काय, का रडतोयस तू. तर तो म्हणे माझं एक भयंकर दुःख आहे आणि ते तुला सांगावं असं, त्यासाठी मी तुला सारखा बोलवत होतो. म्हणे काय दुःख आहे. तर तुझ्या घरामध्ये ते घरं पाहून तर मला वाटत नाही की तुला काही दुःख आहे. दुःखाची अतकिंची छाया तुझ्यावर पडायला नको, असं सगळं सुखासीन दिसतंय सगळं. म्हणे त्या गृहस्थाने सांगितलं की माझी आणि मुलाची दृष्टीभेट होत नाही. म्हणे मला वाटलं की कुठेतरी परदेशात, अमेरिकेत इकडे तिकडे असतात ना मुलं, तर मग कशी भेट होईल. तर म्हणे मला असं वाटलं की कुठे परदेशात असतो की काय याचा मुलगा. म्हणे नाही, परदेशात नाही आहे, इथेच आहे मुंबईत. मग म्हणे भेट का नाही होत. म्हणे मी ड्युटी उरकून ज्या वेळेला घरी परत येतो ना त्याच्या अगोदर तर घरातनं बाहेर पडतो आणि सकाळी मी ड्युटीला ज्या वेळेला जातो ना त्यानंतर रात्रभर घराबाहेर राहून नंतर मग तो घरी येतो. त्याची आणि माझी महिना दृष्टीभेट होत नाही. म्हणे काय करतो तुझा मुलगा. त्या गृहस्थाने सांगितलं करू नये ते सगळं करतो. तो म्हणे ऐकतानाच माझा थरकाप उडाला, मला कळेना की तो नेमकं काय करतोय. म्हणे करू नये ते सगळं करतो म्हणजे काय. म्हणे पैसे उडवतो अखंड. म्हणे मी त्याला विचारलं की अरे अखंड पैसे उडवायला तो आणतो कुठनं ते पैसे. तर चटकन म्हणे माझा मित्र मला म्हणाला की कपाटातनं घेतो. म्हणे मी विचारलं कपाटात पैसे येतात कसे. मग तो गप्प बसला. म्हणे मी त्याला विचारलं
की कपाटात जिथून पैसे तू आणतोस त्यांनाच तो नेऊन देतो का हे पहा. संपत्तीची तिसरी गती संपत्ती स्वतः ठरवते. ती ज्या मार्गाने आली त्याच मार्गाने जाते. आपल्याला असं दिसेल या भारतामध्ये राजघराण्यांचे मोठे मोठे महाल आहेत, त्यामध्ये फक्त वटवाघळं आहेत. आता एकही मनुष्य त्यात राहू शकत नाही असे राजमहाल या देशात अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. या संपत्तीच्या गती आहे. ज्या वेळेला कुटील हेतूने कारस्थानी वृत्तीने त्या मनुष्याला टोपीच घालायची म्हणून या पद्धतीने आर्थिक वेगवेगळ्या भानगडींच्या योजना ज्या वेळेला आपल्या समाजामध्ये येतात त्यावेळेला संपत्तीचे इतकं आकर्षण काय आहे आणि ही संपत्ती कुठे घेऊन जाणार आहे तुम्हाला, हे समाजाने शांतपणाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. तरुण मुलांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता. तुमच्या जवळचेच केंद्रीय मंत्री राज्य शासनाचे मंत्री होते बघा, महसूल मिळायचा त्यांना आणि एक लहान मुलगी टेलिव्हिजनवर क्लिप दाखवली होती ती की ती लहान मुलगी त्यांचे पाय धरते आणि त्या मंत्र्यांचा ताफा गाड्यांचा आणि त्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये ते ग्रहस्थ त्यांना ती लहान मुलगी डोक्याचं टोपलं झालेलं मळकट चेहऱ्याची मळकट झुनकट फ्रॉक तिच्या अंगावर आहे, ती रडते. त्या मंत्र्यांना एकदम त्यांच्या पायाला मिठी मारली, बिलगली. पोलिसांना कळेना, कुणाला कळेना काय झालं. त्यांनी तिला विचारलं की बाळा काय झालं, का रडतेस तू. ती त्यांना म्हणाली की का तुम्ही दारू नाही का बंद करू शकत, माझा बाप रोज माझ्या आईला मारतो दारू पिऊन येऊन. ते गलबलून गेले. त्या मुलीला कोणीतरी गर्दीतनं आलं, ओळखीची होती, त्या मुलीला नेलं, समजूत तिची घातली. पत्रकारांनी विचारलं की त्या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर काय देणार तुम्ही मंत्री साहेब. ते म्हणे सरकार चालवायला पैसा मिळतो आणि हजारो कोटी रुपये जर महसुलातनं मिळत असतील तर मी तिला काय उत्तर देणार. जे कायदेशीर आहे ते नैतिक असेलच असं नाही. अशा विचित्र परिस्थितीमध्ये राष्ट्र म्हणून समाज म्हणून आपण अडकलो आहोत. आता हे कळतंय की हे नैतिक नाहीये पण ते कायदेशीर आहे. सत्सद विवेक जो आहे ते सत्सद विवेकामध्ये तुकाराम महाराजांचं एक वचन जे आहे ते जगाला संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरेल असं आहे. आपण लोकशाहीमध्ये मतं मिळवल्यानंतर सत्ता मिळवली आणि त्यानंतर मग डोक्यांवरनं गणित ठरवतो की नाही आणि मग लोकशाही मार्गाने त्याप्रमाणे निर्णय करतो. संसदीय लोकशाही आपण स्वीकारली ब्रिटिशांकडनं. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, सत्य असत्या मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता. लोक काय म्हणतात यावर सत्याची परिभाषा नाही केली. माझं अंतर्मन सत्य काय आहे काय सांगतंय. आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारा की सत्य काय आहे. सत्य परागंदा झालाय. भारताच्या प्रत्येक मोठ्या सरकारी वास्तूवर प्रत्येक कागदपत्रावर आपण बोधवचन लिहितो, भारताचं ब्रीदवाक्य लिहितो, सत्यमेव जयते. लहान मुलांना तिसरी चौथीतल्या विचारा की तुम्ही खरं बोलता का. मी शाळेतल्या मुलांना प्रश्न विचारून खात्री केली आहे. तिसरी चौथीतल्या मुलांना विचारलं की तुम्ही खरं बोलता का, हात वर करा. तर सगळ्या मुला मुलींनी हात वर केले. एकदम तिसरी चौथीतला वर्गावर का प्राथमिक सगळ्यांनी हात वर केला, सगळे खरं बोलतात म्हणून. आणि मग एकमेकांकडे त्यांचं लक्ष गेलं. कुणी मैत्रिणीकडे पाहिलं, कुणी मित्राकडे पाहिलं आणि मग त्यांना कळलं की आपण खोटं बोलतोय हे याला माहिती आहे, हे तिला माहिती आहे. मग एक एक हात खाली यायला लागला. त्या लहान मुलांमध्ये इतकी निरागसता आणि इतका प्रामाणिकपणा होता की आपण खरं बोलत नाही हे त्यांनी मान्य केलं. 5 मिनिटात सगळे हात खाली झाले. मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही खरं बोलता का तर तुम्ही हात वर करू शकाल, एकही हात खाली करणार नाही. हा दांभिकपणा आहे, हे सत्य नव्हे. खोटं बोलून आपण कुणाची फसवणूक करतो आहोत, सगळ्यात अगोदर आपण स्वतःची फसवणूक करतो आहोत. ज्याच्या उक्ती आणि कृतीमध्ये समरसता नाहीये, एकरूपता नाहीये, ज्याचं वागणं वेगळं बोलणं वेगळं असं आहे, ज्याच्या उक्ती आणि कृतीमध्ये खूप अंतर आहे. एक साधू होते, त्यांना विचारलं की कशातलं अंतर सर्वाधिक आहे या जगात. तर कॉलेजची मुलं वगैरे होती, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेले काही प्राध्यापक होते. त्यांना असं वाटलं की पृथ्वी आणि सूर्य याच्यातलं अंतर सांगतील.
जे छोटे तारे दिसतात की सूर्यापेक्षा मोठे आहेत ते पण खूप अंतरावर आहे, त्यामुळे एखाद्या चांदणीसारखे चमकतात, त्यातलं अंतर कोणी सांगेल? त्या गृहस्थांनी अंतर सांगितलं, न मोजता येणे इतकं अंतर जे आहे म्हणे ते मनुष्याच्या उक्ती आणि कृतीतलं अंतर न मोजता येणे इतकं प्रचंड आहे. तेवढं अंतर या जगातल्या 2 टोकांमध्ये कुठेही सापडत नाही, कारण हे अंतर मोजताच येणार नाही. यामुळे मनुष्याचं पतन होतं आणि यामुळे समाज जो आहे तो रोज दुःख अनुभवतो, रोज दुःख अनुभवतो, रोज दुःख अनुभवतो. साध्या साध्या गोष्टीमध्ये लोक दुःख अनुभवतात आणि याचा प्रारंभ असत्याचा कुठनं होतो? शाळेच्या विद्यार्थ्यांपासून होतो. त्यांना त्या हस्तकलेचे वर्ग असतात ना, हस्तकलेचे उपक्रम असतात की नाही, सरांनी शिक्षकांनी काढून दिलेलं असतं की ही चित्र काढून आणा, अशी फाईल तयार करा, झाडाची पानं जी आहेत ती चिकटवा. मग त्या मुलांना पहिलं दुसरं तिसरं बक्षीस मिळतं. कित्येक मुलांचे आईबाप कमर्शियल आर्टिस्ट असलेल्या चांगल्या मनुष्याकडनं 100-200 रुपये देऊन तो उपक्रम पूर्ण करतात, प्रकल्प पूर्ण करतात आणि त्या लहान निरागस मुलाला 3रीतल्या 4थीतल्या सांगतात की हा प्रकल्प तुझा उपक्रम तू दाखल कर. आणि त्याला हे कळतं की आपण काम न करता फक्त दुसऱ्याने केलेल्या कामावर आपलं नाव टाकलं की काम भागतं. या असत्याला तिथून प्रारंभ होतो. आम्हाला कळतच नाहीये. आई वडिलांना मुलाने मुलीने खोटं बोललेलं चालत नाही, त्यांना तळ पायाची आग मस्तकाला जाते. मुलगा खोटा बोलतो माझ्याशी म्हणजे काय? तू मोबाईलवर जे बोलतोयस ते तुझा मुलगा ऐकतोय ना समोर उभा राहून. तू एरंडोलमध्ये आहेस, तुझ्या मित्राकडनं काही पैसे घेतलेले आहेत आणि तो पैसे मागण्याकरता फोन करतो. त्यावेळेला फोनवर चेहऱ्यावरची सुरकुती न हलवता तू जर सांगतोय सद्ग्रस्ता की मी मुंबईत आहे, 4 दिवसाने आल्यानंतर आपण चर्चा करू, तुझ्या मुलाला असं वाटतं की हा राजमार्ग आहे, हाच व्यवहार आहे, हेच चातुर्य आहे, हेच व्यावहारिक शहाणपण आहे की आपण इथे असलो तरी मुंबईत आहे असं सांगायचं आणि 4 दिवस त्या मनुष्याला टाळायचं. तुम्ही पेरलेलं उगवतं. भारतीय संस्कृती जगाला सगळ्यात मोठा काही जर संदेश भारतीय संस्कृतीने दिला असेल तर तो कर्माचा सिद्धांत दिलाय. तुम्ही जे पेरता तेच उगवता. तुम्ही ज्वारी पेरून बाजरी उगवत नाही, कुठल्याही तंत्रज्ञान नाही. तुम्ही गहू पेरून तांदूळ नाही उगवत. तुम्ही पाप पेरलं, तुम्ही असत्य पेरलं, तुम्ही लबाडी पेरली, ती उगवणारच उगवणार. आणि एवढं पेरलं तर एवढं उगवतं. भूमी आपल्याला कित्येक पट करून देते. कर्माचा सिद्धांत तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचं कर्मफलामध्ये रूपांतरण करून देते आणि ज्या वेळेला ते पीक हाताशी येतं त्यावेळेला तुमची हिंमत नाही होत ते घेण्याची. महाभारताच्या युद्धामध्ये शेवटचा 18वा दिवस जो आहे त्या 18व्या दिवसाला दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या आणि त्याची छाती फोडून टाकली आहे भीमाने. महाकवी भासाने यावर एक नाटकामध्ये एक कथानक लिहिलेलं आहे आणि ते कथानक असं आहे की जसा आपली नातवंड आजी आजोबांवर त्यांचं प्रेम असतं ना, तसं दुर्योधनाचा नातू त्याच्यावर खूप प्रेम आहे त्याच्या आजोबांवर. आणि दुर्योधन राजसभेमध्ये जायचा त्यावेळेला त्याचा हा लाडका नातू त्याच्या मांडीवर जाऊन बसायचा आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसलेलो तो नातू त्याच्याकडे त्याला वेगवेगळे प्रश्न विचारायचा. नातवंड विचारतात ना तुम्हाला प्रश्न, खूप शंका असतात त्यांच्या मनामध्ये, जिज्ञासा असते, अनेक प्रश्न ते विचारतात. तसं दुर्योधनाचा नातू अनेक प्रश्न विचारतो. रणांगणावर कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झाल्यानंतर पहिले 17 दिवस तो नातू रोज त्या शामियान्यामध्ये युद्ध संपल्यानंतर सगळे युद्धावरचे सैनिक परत यायचे, त्या ठिकाणी आपल्या आजोबांना जाऊन भेटायचं आणि आज युद्धामध्ये काय काय झालं, चक्रव्यूह कसा होता, कोण मारला गेला, कोण जगला, तो त्याला समजेल या पद्धतीने दुर्योधन त्याला सांगायचा. 18व्या दिवशी दुर्योधन त्या छावणीमध्ये परत येत नाही सैनिकांसाठी आणि आसन्न मरण अवस्थेमध्ये त्याचा प्राण जाण्यापूर्वी हा नातू त्या शेकडो पडलेल्या प्रेतांमधनं आपल्या आजोबाला हुडकून काढतो. आणि त्याचा आणि दुर्योधनाचा संवाद महाकवी भासाने जो लिहिला आहे तो संवाद असा आहे की तो नातू त्याला विचारतो दुर्योधनाला की पितामह तुमची ही अवस्था काय झाली, मी तुमच्या मांडीवर कसं बसणार, तुमच्या तर दोन्ही मांड्या फोडून टाकलेल्या आहेत, कुणी केलं आहे म्हणे, भीमाने गदेने फोडून टाकल्या माझ्या मांड्या, म्हणे भीमाने असं का केलं. तो अनेक प्रश्न विचारायला लागतो. याचा प्राण जाण्याची स्थिती आहे दुर्योधनाची. आणि हे प्रश्न तो ज्यावेळेला विचारतो त्यावेळेला दुर्योधन त्याला म्हणतो की मी तुझ्या एवढा लहान होतो ना त्यावेळेला कौरव आणि पांडवांकरता कृपाचार्य शिक्षक होते ना, ते कृपाचार्य आम्हाला रोज एक धडा शिकवायचे. पहिल्या दिवशी त्यांनी धडा शिकवला सत्यम वद, म्हणजे खरं बोला. आम्ही 105 राजपुत्र होतो, 100 कौरव 5 पांडव, सगळ्यांना शिकवायचे ते. आणि त्यांनी शिकवलं सत्यम वद म्हणजे खरं बोला. दुसऱ्या दिवशी शिकवलं धर्मांचर, धर्माप्रमाणे आचरण करा, अधर्माने वागू नका. तिसऱ्या दिवशी शिकवलं स्वाध्यायान मा प्रमदा, म्हणजे अभ्यास करण्यामध्ये
कुचराई करू नका अजिबात, अभ्यास काटेकोरपणाने करा. स्वाध्यायान मा प्रमदा, प्रमाद चालणार नाही अभ्यासात. म्हणे असं 6 महिने त्यांनी शिकवलं. 6 महिन्यानंतर परीक्षा घेतली. म्हणे कृपाचार्यांचं असं मत होतं की 105 राजपुत्रांमध्ये सगळ्यात बुद्धिमान राजपुत्र जर कोणी असेल तर तो युधिष्ठिर होता. ज्येष्ठ पांडव तो सगळ्यात बुद्धिमान होता. म्हणे युधिष्ठिराची ज्यावेळेला परीक्षा घेतली कृपाचार्यांनी, त्यावेळेला युधिष्ठिराला एकही प्रश्नाचं 6 महिन्यात काय शिकवलं हे उत्तर देता आलं नाही. फक्त पहिल्या दिवशी जे शिकवलं तेच युधिष्ठिराला आठवत होतं. त्यामुळे युधिष्ठिर उत्तीर्ण झाला नाही परीक्षेत. दुर्योधनाने खाड 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 सगळ्या प्रश्नांची मुखोद्गत उत्तरं दिली. दुर्योधनाला पहिलं पारितोषिक दिलं आणि मग दुर्योधन आणि लाडका आपला शिष्य युधिष्ठिर या दोघांना वेगवेगळं बोलवून घेतलं आणि कृपाचार्यांनी विचारलं की अरे युधिष्ठिरा, तू इतका बुद्धिमान, 6 महिन्यामध्ये काय शिकवलं मी, एकाग्रतेने ऐकून तुला एकही अक्षर त्यातलं सांगता नाही आलं, याचं कारण काय आहे? त्यावर युधिष्ठिर असं म्हणतो की आचार्य, तुम्ही पहिल्या दिवशी मला शिकवलं ना सत्यम वद, ते शिकवल्यापासनं माझ्या मनामध्ये सतत हा विचार चालू झाला की मी किती वेळा खोटं बोलतो. मग आचार्यांनी खरं बोलायला सांगितलं तर खोटं नाहीच बोलता येणार. मग कालच्यापेक्षा आज मी कमी खोटं बोललो का? मग आज एक शब्दही खोटं नाही बोललो का? मग खोटं बोलण्याची मला भीती वाटत होती का खरं बोलण्याची भीती वाटत होती? खरं बोललो तर काय होईल म्हणून. या विचारामध्ये तुम्ही काय शिकवत होता ते माझ्या कानापर्यंत पोचत होतं. कानातनं मेंदूपर्यंत पोचलं नाही. पण आता 6 महिने झाले मी तुम्हाला सांगू शकतो की मी एक अक्षर सुद्धा जन्मात कधी खोटं बोलणार नाही, मी खरंच बोलणार. आणि मग त्याला पाठवून दिलं आणि मग दुर्योधनाला बोलवलं की कौतुक केलं त्याचं की तू पहिला आलास, उत्तीर्ण झालास परीक्षेमध्ये. म्हणजे पहिल्या दिवशी काय शिकवलं? दुर्योधन म्हणाला सत्यम वद. म्हणे खरं बोलतोस का? तो म्हणाला नाही, तुम्ही सांगितलं मी पाठ केलं. धर्मांचर, तुम्ही सांगितलं धर्माप्रमाणे वागा. म्हणे मी वागलो नाही त्याप्रमाणे, पण मी पाठ केलं. स्वाध्यायान मा प्रमदा, मी ऐकलं, मी पाठ केलं, पण मी त्याप्रमाणे स्वाध्याय नाही केला. दुर्योधन आसन्न मरण असताना त्याच्या नातवाला सांगतो की माझ्या गुरुजींनी मला जे शिकवलं त्याप्रमाणे मी वागलो नाही. आणि ते वचन आहे, संस्कृत वचन, महाकवी भासाने लिहिलेलं. जानामी धर्माहा, धर्म काय आहे मला कळलं, नचमे प्रवृत्ती, त्याप्रमाणे मी वागलो नाही. आणि जानामी अधर्माहा नचमे निवृत्ती, तो अधर्म आहे हे मला कळलं, तरी सुद्धा मी त्यातनं परावृत्त झालो नाही, मी अधर्माप्रमाणेच आचरण करत आलो. म्हणून भीमाने माझ्या मांड्या आणि छाती फोडून टाकली आहे. मी मरण्यापूर्वी तुझी आणि माझी भेट ईश्वराने घडवून दिलेली आहे. तू कायम लक्षात ठेव, सत्यम वद, धर्मंचर, स्वाध्यायान मा प्रमदा ही पाठ करण्याची वाक्य नाही आहेत, हे जगण्याचं तत्वज्ञान आहे, असं म्हणून तो प्राण सोडतो. किती घरांमध्ये आता आजी आजोबा या गोष्टी सांगतात नातवंडांना. चारित्र्य घडवणाऱ्या गोष्टी किती घरांमधनं सांगितल्या जातात. महाभारतातल्या, रामायणातल्या, आपण शिवचरित्राचं ऐकतो की शिवाजी राजांना जिजाऊ मांडीवर बसून रामायणातल्या, महाभारतातल्या, पांडव प्रतापातल्या सत्य काय असत्य काय या गोष्टी समजावून सांगत होती. ज्या वेळेला अफजल खानाची स्वारी झाली या महाराष्ट्रावर, प्रचंड सैन्य त्याच्याकडे, शिवाजी राजांकडे तुटपुंज 5-7 हजार सैन्य फक्त होतं. त्या वाईच्या त्या जंगलामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियानामध्ये झटापट झाली आणि त्यावेळेला तो अफजल खान तिथे, शिवाजी राजांनी त्याचा कोथळा काढला. त्या अगोदर अफजल खानाची एवढं भयंकर सैन्य असताना आपण खानाशी लढू शकत नाही एवढ्या मोठ्या सैन्याशी, कारण आपली शक्तीच नाही आहे ती, असं लोक सांगत होते. त्यावेळेला शिवाजी राजे असं म्हणतात, खानाशी तो युद्धच करावे, सलाह करावा म्हणजे तडजोड करावी, तह करावा असं म्हणत होते काही कारभारी. शिवाजी राजांनी सांगितलं, खानाशी सलाह केल्यास प्राणनाश होईल, खानाशी तो युद्धच करावे. आम्ही मारिलो गेलो तर स्वर्ग आहे, विजय मिळाल्यास उत्तम. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण जे सांगतो ना, हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, ते तंतोतंत तसंच्या तसं महाभारत घडून गेल्यानंतर 4700-4700 वर्षांनंतर शिवाजीराजे त्याच शब्दात बोलतात, कारण आईने त्यांना समजून सांगितले की श्रीकृष्ण असं बोलतो. आपल्यापैकी किती लोक हे समजावून सांगतात की श्रीकृष्ण काय म्हणतो, प्रभू रामचंद्रांनी काय म्हटलं, ध्रुव बाळाची काय व्यथा होती,
पांडवांमध्ये सत्यव्रत कसं होतं, कौरव कसे होते, अनाचार करणारे लोक कसे होते, राजा हरिश्चंद्र कसा होता, एखाद्या मनुष्याच्या उक्ती आणि कृतीमध्ये साधर्म्य कशा पद्धतीने होतं. APJ अब्दुल कलामांसारखा माणूस 350 खोल्यांचा प्रासाद असणाऱ्या ऐश्वर्य संपन्न राष्ट्रपती भवनामध्ये हातात एक बॅग घेऊन प्रवेश केला आणि राष्ट्रपती सोडताना तीच एक बॅग घेऊन त्यातनं बाहेर पडले. त्यांना मिळालेल्या कोट्यावधी रुपयाच्या भेटीजवळ बाळगण्याची त्यांना इच्छा नाही झाली. असा माणूस कसा घडतो? असं महान कार्य करणारी माणसं कशी घडतात हे मुलांना शिकवतो का आपण? मुलांवर हा संस्कार करतो का? आपल्या भारतीय परंपरेमध्ये 3 प्रार्थना सांगितल्या आहेत बघा. हिंदू धर्म काय, भारतीय तत्वज्ञान काय, जीवन दर्शन काय, अध्यात्मविद्या काय, भारताचा सांस्कृतिक इतिहास काय, भारताची संस्कृती काय, हे करण्याकरता या 3 प्रार्थना पुरेशा आहेत. पहिली प्रार्थना आहे सर्वेपि सुखिना संतु, सगळे सुखी होत. सर्वे संतु निरामया, सगळ्यांना निरामय आरोग्य लाभो. इतरांच्या कल्याणाची कामना केली ना तर तुमचं आरोग्य आपोआपच ठणठणीत राहील. तुम्ही जसं चिंतन करता ना तसं होता. सतत इतरांचा द्वेष आणि तिरस्कार करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कधी सुखाचं हास्य दिसणार नाही तुम्हाला. त्यांचे चेहरे ओढलेले दिसतील, असे त्रासलेले दिसतील, रागीट दिसतील ती माणसं. कारण सतत दुसऱ्याचं भलं न व्हावं असं चिंतन त्यांच्याकडनं घडतं. इतरांच्या कल्याणाची कामना करणारा माणूस जो आहे त्याच्या चेहऱ्यावरनं उत्साह असा ओसंडून वाहताना तुम्हाला दिसेल. आनंद त्याच्या सहवासात गेलं तर दिव्याने दिवा लावावा ना तसा आनंद तुमच्यात संक्रमित झालेला दिसेल, उत्साह संक्रमित झालेला दिसेल. फक्त कोरोनाचा संसर्ग नाही होत, चांगल्या आणि वाईट सगळ्या विचारांचा संसर्ग होतो. या पद्धतीने सर्वेपि सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सगळे सुखी व्हावे अशी प्रार्थना तुम्ही रोज जर केली ना, ज्यांच्याबद्दलचा अत्यंतिक द्वेष तुमच्या मनामध्ये ठासून भरलाय, त्यांनी काही अपमान केला म्हणून त्याच्या कल्याणाची पहिली कामना तुम्ही करा परमेश्वराकडे. तुमचं लक्षात येईल, तुम्हाला हे शास्त्र आहे, हे विज्ञान आहे, तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एकदम शांत वाटलंय. तुमच्या डोक्यावरचा, तुमच्या हृदयावरचा भारच गेलाय सगळा, एकदम मुक्त आणि छान शांत वाटायला लागेल तुम्हाला. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना जन्मभर तुम्ही लक्षात ठेवता, जन्मभर नव्हे जन्मोजन्मी लक्षात ठेवता. 2 GB मेमरी असलेला छोटा हे मिळतो ना, तो इन्स्ट्रुमेंट आहे, 2 GB मेमरी आहे त्याची. त्यापेक्षा 4 GB मेमरी असणारं इन्स्ट्रुमेंट महाग पडतं. 8 GB 64 GB हे त्यापेक्षा महाग पडतं. तुमच्या मेंदूतली किती GB मेमरी तुम्ही नको त्या गोष्टी तुम्हाला त्रास होणाऱ्या सांभाळत वाया घालवता कुणाकरता? यातनं मुक्त व्हायला हवं. हे त्याच वेळेला मुक्त होतो सर्वेपि सुखिना संतु या प्रार्थनेपासून ज्यावेळेला प्रारंभ होतो त्यावेळेला तुमचं आरोग्य ठणठणीत राहणार, कारण मनावरचा ताणच संपला तुमच्या. सर्वेपि सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु. सगळेच लोक सुसंस्कृत जर असतील. प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये वाल्मिकी रामायणातलं वर्णन आलंय की धर्म काय असतो. वाल्मिकी रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी असं लिहितात की सासरी आलेली एखादी कन्या तिच्या माहेरी ज्या वेळेला जायची आहे त्यावेळेला सामान्य कुटुंबातल्या कन्येला बरोबर कोणी मदतीला नाहीये, तिच्याबरोबर पाठराखण करायला कोणी नाहीये. मग ती एक तिच्या सासरपासून तिच्या माहेरपर्यंत जी काही 2-4-5 गावं ओलांडत जायची, काही ठिकाणी अरण्य असायची, काही ठिकाणी छोटी गावं, छोट्या वस्त्या असायची. सूर्य अस्ताला जाईल त्यावेळेला ज्या गावामध्ये ती असेल त्या गावातले लोक तिला विचारायचे की बाळा तू कुठे निघाली आहेस? मी अमक्या गावात चालली आहे. माहेरवाशिणीचं माहेरी ज्या पद्धतीने प्रेमाने आत्मीयतेने स्वागत होतं तसं भारतातल्या कुठल्याही गावामध्ये कुठल्याही कुलवधूचं तितक्याच प्रेमाने आत्मीयतेने माहेरी राहिल्यासारखं स्वागत व्हायचं. असा सुवर्ण काळ तो होता. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा निरोप घेताना आईचा माहेरून निघताना मुलगी ज्याप्रमाणे रडत रडत निरोप घेते तसा ती प्रत्येक गावातनं निरोप घ्यायची. इतकं प्रेम होतं. याला रामराज्य म्हणतात, याला प्रेम म्हणतात, याला संस्कृती म्हणतात. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळे लोक इतके सुसंस्कृत जर असतील तर दुःख औषधाला तर राहील का? सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख मापनुयात्. दुःख सूक्ष्मदर्शक भिंगाखाली शोधावा लागेल तुम्हाला. अशा समाजात दुःख नाही सापडणार. वेदनेने तळमळणारा माणूस आल्यानंतर डॉक्टर त्याचा खिसा नाही पाहणार. कुठल्या वेदनेने तो तळमळतोय त्याचं निदान मी कसं करेन हे पाहतो. आमचे एक डॉक्टर मित्र
त्यांनी मला सांगितलेला अनुभव, ते KEM हॉस्पिटलला मुंबईच्या हजारो पेशंट असतात तिथे, आणि त्या KEM हॉस्पिटलला इंटर्नशिप करण्याकरता ते ज्यावेळेला होते त्यावेळेला त्यांचे हेड ऑफ द डिपार्टमेंट जे होते ते डॉक्टर, त्यांचे प्रोफेसर, ते दिवसाभरामध्ये 30-30, 40-40 ऑपरेशन्स करायचे, सर्जरीज करायचे. आणि इतका निष्णात माणूस होता की भर 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात एक सर्जरी करून मोकळे करायचे ते, आणि त्या लोकांना व्याधींपासून मुक्त करायचे. कुणाला ट्युमरची सर्जरी केली, कुणाला आणखीन कशाची सर्जरी केली, या पद्धतीचे सर्जरीज करायचे. तर म्हणे, मी विचारलं त्यांना, डॉक्टरांना, की डॉक्टर, इथे तुम्हाला महिन्याला जेवढा पगार मिळतो, दिवसात 30-40 सर्जरी तुम्ही करता, या सरकारी दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला महिन्याला जेवढा पगार मिळतो तेवढा पगार एका सर्जरीला मिळेल, आणि इतक्या सर्जरी जर केल्या तर तुम्हाला आत्ता मिळणारा पगार जो आहे त्याच्यात 10 पट रक्कम रोज मिळवता येईल. एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जसलोक सारख्या जर तुम्ही नोकरीला गेलात तर तुम्ही इथे का काम करता इतक्या कमी पगारात? त्यावेळेला त्या डॉक्टरांनी म्हणे मला सांगितलं, ते डॉक्टर म्हणाले यांना इंग्रजीत, आय कांट इमॅजिन अर्निंग फ्रॉम द पॉकेट ऑफ अ सफरर. वेदनांनी तळमळणाऱ्या मनुष्याच्या खिशातनं पैसा काढावा असं मला वाटत नाही, म्हणून मी इथे काम करतो. आपल्या खानदेश कन्या बहिणाबाईंना ज्या वेळेला विचारलं की बहिणे, तू इतक्या तुझ्या सासरच्या तुला इतका त्रास होतो, इतक्या तक्रारी करतेस, वैधव्य आलं, दारिद्र्य आहे, अनेक प्रकारचं ठिगळ लावत लावत संसार करावा लागतो, इतका त्रास तुला जर होतो तर तू माहेरी का नाही निघून गेलीस, माहेरी सुखात राहिली असतीस. त्यावर बहिणाबाई म्हणतात की माझ्या लेकीला माहेर मिळावं म्हणून मी सासरी हे सगळं सहन केलं. इतर कुणीतरी सुखी व्हावं म्हणून मी झिजायला हवं, ही भारतीय परंपरा आहे. हा सुसंस्कृतपणा जर सर्वत्र समाजामध्ये असेल तर दुःख औषधाला सुद्धा उरणार नाही. मा तशी दुःख मापणूयात, ही पहिली प्रार्थना. दुसरी प्रार्थना आहे ओम सहना भवतु. आपण सगळे एकत्र येऊया. जसं या ज्ञानसत्राच्या निमित्ताने आपण एकत्र आला, जसं सण समारंभ उत्सवाच्या निमित्ताने येता, जसं अन्नदानाच्या निमित्ताने एकत्र येता, एकत्र येऊया सगळे. एक कुटुंब 4-5 व्यक्तींचं असतं ना, तसं गाव हे विस्तारित कुटुंबच आहे. आपलं कुटुंब आहे, एक मोठं कुटुंब. आपलं गाव हे आपलं कुटुंब आहे. आणि हे विस्तारित कुटुंब जे आहे ते ज्यावेळेला एकत्र येतं त्यावेळेला लोकांच्या समस्या, लोकांचं सुखदुःख, लोकांच्या अडीअडचणी या सगळ्या गोष्टींचा चर्चा होते, एकमेकांशी बोलणं होतं, आणि त्यातनं अनेक समस्यांवर उत्तरं मिळायला लागतात. ओम सहना भवतु. आपण एकत्र येऊया. सहनौ भुनक्तु. एकत्र भोजन करूया. ईश्वराचा प्रसाद म्हणून एकत्र अन्न जे ग्रहण करतात ना, त्या लोकांमध्ये रक्ताची नाती असलेल्या भावंडांपेक्षा जास्त उत्कट आत्मीयता एकमेकांबद्दल असते. अनेक संप्रदायांमधनं तुम्हाला दिसेल ती आत्मीयता. बघा, हजारो वर्ष भारतामध्ये राहिलेली आहे. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावही. आपल्यापैकी कुणावरही ज्या वेळेला एखादं संकट येईल त्यावेळेला त्याचा प्रतिकार आपण एकत्र मिळून करूया. सहवीर्यम करवावहै तेजस्विना वधितमस्तु. आपलं अध्ययन जे आहे, इथे पाणी ठेवलंय बा, आपलं अध्ययन जे आहे ते तेजस्वी हो. मा विद्विषावहै. कुणाच्याही द्वेषावर आधारलेलं काहीही आम्हाला जीवनात करायचं नाही आहे. सगळं जग कोरोनाने ज्या वेळेला तळमळ तडफड करत होतं त्यावेळेला भारताने अनेक राष्ट्रांना, भारतीय कंपन्यांनी तयार केलेली कोरोनाची लस जी आहे ती जवळपास विनामूल्य दिली. आफ्रिकन राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांनी नंतर असं सांगितलं की अमेरिकन कंपन्यांनी एका मनुष्याला त्या लशीचा, कोरोनाचा डोस जर द्यायचा झाला तर त्याच्या 10 वर्षाची कमाई त्याकरता वापरली गेली असती. तो डोस आम्हाला परवडणं शक्य नव्हतं, आम्ही फक्त मरू शकत होतो, पण भारताने ते डोस आम्हाला दिले आणि जवळपास विनामूल्य दिले. याचं कारण काय? याचं कारण वसुधैव कुटुंबकम. हे सगळ्या विश्वाला आपलं कुटुंब मानतो. भारताच्या सन्माननीय प्रधानमंत्र्यांना सन्मानित केलं आणि त्या एका आफ्रिकी राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखांनी आपण भारतीय परंपरेमध्ये पायाला हात लावून नमस्कार करतो, वंदन करतो, तसं आपल्या प्रधानमंत्र्यांना पायाला हात लावून नमस्कार केला.
आणि संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाच्या जागी आपल्या प्रधानमंत्र्यांचा चेहरा देऊन ते ज्यावेळेला त्या देशामध्ये गेले पोर्तुगालमध्ये, त्यावेळेला त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं की तुमच्या रूपाने ही संजीवनी बुटी जर आली नसती तर कोरोनामध्ये आम्ही किती माणसं गमावली असती याचा आम्ही अंदाज नाही करू शकत. इतरांच्या दुःखाने आपलं अंतःकरण व्याकुळ होणं आणि इतरांच्या सुखामध्ये आपण सुख मानणं ही भारतीय संस्कृती आहे. याच्या विपरीत जर असेल तर ती विकृती आहे. कुणाला आनंद झालेला पाहून लोकांच्या चेहऱ्यावर असे भाव असतात की जणू वीजच कोसळली याच्या चेहऱ्यावर. का नाही लोकांच्या आनंदात आम्हाला सहभागी होत आहेत? लोकांच्या दुःखाने कळवळून का नाही येत तुमचं अंतःकरण? हे जिवंतपणाचं लक्षण आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की एका स्वरामध्ये लावलेली तंतुवाद्य असतात ना, वीणा असते, सतार असते, ती तंतुवाद्य असतात. एका स्वरात ज्या वेळेला लावतात ना त्यावेळेला एक वाद्य छेडलं ना तर बाकीच्या वाद्यांमधनं सुद्धा तारांमधनं त्याच पद्धतीचे झंकार ऐकू यायला लागतात. विवेकानंद म्हणतात की निर्जीव वाद्य सुद्धा एका स्वरात लावलेली एक वाद्य वाजल्यानंतर इतर वाद्यांमध्ये त्याच पद्धतीचे झंकार जर उमटत असतील तर तुम्ही तर चालती फिरती सचेतन माणसं आहात. इतरांच्या दुःखाचा एकही झंकार तुमच्या मनामध्ये का नाही उमटत? ये हृदयचे ते हृदय, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. त्या पद्धतीचा अनुभव सुखदुःखाचा आपल्याला घेता यायला पाहिजे. ही दुसरी प्रार्थना. आणि एक महत्वाची प्रार्थना, असतो मा सद्गमय. आपल्याला असत्याकडे नाही, आपल्याला सत्याकडे जायचं आहे. तमसो मा ज्योतिर्गमय. आपल्याला अंधाराकडे नाही जायचं, आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. मृत्योर मा अमृतम गमय. आपल्याला मृत्यूच्या दिशेने नाही, अमृतत्वाच्या दिशेने जायचं आहे. या जगात कोण अमृतत्वाच्या दिशेने गेला, कोण अमर झाला? स्वामी विवेकानंदांचे फोटो लावा असं त्यांच्या दत्त कुटुंबातला कोणी वारसदार कलकत्त्याहून तुमच्या गावात येऊन तुम्हाला सांगून गेला की का स्वामी विवेकानंदांचे फोटो लावणार का घरी? कोणी विचारलं? तुम्हाला उत्स्फूर्तपणे वाटतं. शिवाजी राजांचे फोटो लावावे असं तुम्हाला का वाटतं? त्यांच्या भोसले कुलातला कोणी मनुष्य येऊन तुम्हाला सांगायला लागला का की शिवाजी राजांचे फोटो लावणार का, पुतळे उभे करणार का? या समाजासाठी ज्यांनी कणकण झिजून आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता तुमच्या, माझ्या, आपल्या समाजाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये. ज्ञानेश्वर माऊलींचे फोटो लावतात, घराघरात न लावतात, सांगावे नाही लागत. जमेल त्या मार्गाने किंवा नको त्या मार्गाने संपत्ती मिळवणाऱ्या कुठल्याही मनुष्याने स्वतःला प्रश्न विचारावा की तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो असेल, शिवाजी राजांचा असेल, विवेकानंदांचा असेल, त्या रांगेमध्ये आपला मृत्यू आल्यानंतर आपला मुलगा आपला फोटो लावेल का? या प्रश्नाचं उत्तर शोधा. लावेल का? असं होईल का? असं का नाही होणार? आपला फोटो आपल्या मुलाला लावावा असं का नाही वाटणार? आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला स्वतःला मिळतात. भारतीय संस्कृती आपल्याला या पद्धतीचं जीवन जगायला सांगते जे साधं सरळ आहे. त्यात गुंतागुंत नाही आहे, अजिबात यत्किंचित गुंतागुंत नाही आहे. एखाद्या कुत्र्याच्या पाठीवरनं तुम्ही हात फिरवला ना, अगदी रस्त्याने जाता जाता फुटपाथवर आहे ते कुत्रं बसलेलं आहे, त्याच्याकडे पाहिलं तर ते थोडीशी शेपूट हलवतं, त्याच्या जवळ जाऊन थोडं उभं राहिलं तर ते तुमच्याकडे मान वर करून पाहतं, जरा कान हलवतं, थोडंसं वाकून त्याच्या पाठीवरनं हात जर फिरवला तर ते उठून उभं राहतं आणि 4 पावलं तुम्हाला साथ संगत देतं. सॉफ्टवेअर इंजिनियर्स असलेली माझ्या परिचयातले कित्येक कुटुंबांमध्ये आज अशी स्थिती आहे यजुवेंद्रजी, पुण्यासारख्या ठिकाणी, की ज्यांचे दीड कोटी रुपयाचे 2 कोटी रुपयाचे फ्लॅट आहेत, त्या फ्लॅटमध्ये आई वडील आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले त्यांचा मुलगा सून राहतात. हे आई वडील मला सांगतात की आमचं आणि आमच्या मुलांचं आठवडा बोलणं होत नाही. एका छताखाली राहणारे लोक संवादशून्य अवस्थेमध्ये भूतासारखी जगताना दिसतात. भूतासारखी एकाकी आयुष्य. काय साध्य करणार आहे तुम्ही? संपत्ती कशासाठी मिळवायची आहे? जर कुणाच्या भुकेने तुम्ही व्याकुळ होणार नसाल, त्याला 2 घास अन्न द्यावं असं तुम्हाला जर वाटणार नसेल, एक गरीबा घरचा कुणीतरी मुलगा आहे, त्याला शिकायचं आहे आणि त्याची आर्थिक स्थिती नाही आहे, त्याला 4-2 पुस्तकं देणं, त्याची थोडीशी व्यवस्था करणं, तुमचं 1 ग्रॅम सुद्धा वजन कमी नाही होणार त्याला मदत केल्याने, तरी सुद्धा ती मदत करण्याची इच्छा का नाही होत? धरून का ठेवाव्या अशा वाटतात या गोष्टी?
आपल्याला हा आचार धर्म सांगितला ना, ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं ऋण फेडण्याकरता, त्या समाजातल्या सर्व सुखदुःखामध्ये त्या समाजाच्या बरोबर उभं राहणं, हा समाज ऋणातनं मुक्त होण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे. आपल्याला गुरुजनांचं ऋण सांगितलंय, आई आणि वडिलांचं ऋण सांगितलंय. मुलं टीव्ही पाहत असताना तुम्ही जर जेवायचं स्वयंपाक तयार झाला आणि ताटं घेतलेली आहेत, वाढली आहे, जेवायला ये सांगितलं तर तुमची मुलं पटकन येतात का? मुलाला आवडणारा स्वयंपाक आईने तयार करून त्याला खायला घातला आणि मुलाची आवडती सिरियल तो लॅपटॉपवर किंवा टेलिव्हिजनवर पाहतोय किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला आहे. त्याचा आवडता पदार्थ झाल्यानंतर तो पटकन उत्स्फूर्तपणे तुम्हाला सांगतो का की आई शिरा छान झाला आहे, आई उपीट छान झालं आहे, आई अमुक थालीपीठ छान झालं आहे, असं सांगतो का? पुरणाची पोळी किती छान झाली असं सांगतो का? ज्यांना हे कळत नाही ना, त्यांना कडबा खायला घातला तरी सुद्धा ते खातील रवंथ करत करत, कारण त्यात त्यांचं चिंत नाही आहे, चित्त नाही आहे त्यामध्ये. ही घसरली आहे गाडी सगळी. एका कार्यक्रमामध्ये एका 55 वर्षाच्या महिलेने मला एक प्रश्न विचारला, गलबलून यावं अंतःकरण असा प्रश्न होता. ती म्हणे, माझ्या नातवाच्या हातातनं, तो 8वी 9वीत काहीतरी होता, त्याच्या हातातनं मोबाईल जर काढून घेतला परीक्षा जवळ आली म्हणून, तो घरात भांडी फेकतो, वस्तू फेकतो, हिंस्र होतो. म्हणजे मला असं वाटतं की तो आत्महत्या करेल की काय. 55 वर्षाची आजी म्हणते. मी म्हटलं, जो स्वतःला सुद्धा त्याचा उपयोग नाही आहे, कुटुंबाला सोडून द्या, समाजाला सोडून द्या, त्याला कितीही समजावून सांगून तो जर या व्याधीतनं बाहेर पडत नसेल तर तुम्ही काय करणार? जो स्वतःसाठी सुद्धा जगू शकत नाही, समाजासाठी जगणं सोडून द्या, कुटुंबासाठी जगणं सोडून द्या, म्हटलं त्याच्यातनं तुमचं मन काढून घ्या आणि त्याने जगाचा निरोप घेतला तर काय, या भीतीने तुम्ही लडखडू नका. त्याने जगाचा निरोप घेणं त्याच्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने हिताचं ठरेल. ही भयावह स्थिती आहे. या बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक गोष्टींचा तुम्हाला जो अभ्यास करावा लागेल. घरामध्ये संध्याकाळी 7 वाजता सूर्य अस्ताला गेल्यानंतर, अंधार पडल्यानंतर दिवा प्रज्वलित केला गेला पाहिजे, दिवा लावला गेला पाहिजे. देवाची 4-2 स्तोत्र त्याला म्हणायला तुमच्या मुलांना सवय लावा. अथर्व शीर्ष म्हणू देत त्याला, गणपती स्तोत्र त्याला म्हणू देत, मारुती स्तोत्र म्हणू देत, रामरक्षा म्हणू देत, यातली कुठली तरी गोष्ट, काही प्रार्थना त्याला सांगा ना, त्याला म्हणायला लावा. तिथे एक गृहस्थ देवदर्शनाला जायचं आणि त्यांच्या मुलाला घेऊन जायचंय, देवाचं दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा करायच्या, परत यायचं आणि चपला घालताना त्या मुलाच्या हातात 10 रुपयाची नोट खिशातनं काढून द्यायची आणि म्हणायचं, अरे बा, त्या दानपेटीमध्ये ते 10 रुपये टाकून ये. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, सक्तीने वडील रोज फिरायला नेतात म्हणून एक तर तो त्रासलेला असायचा. 4थ्या दिवशी तो खाडकन वडिलांना म्हणाला, बाबा तुम्ही प्रदक्षिणा करून तुम्ही त्या दानपेटी समोर उभे राहता, देवाला नमस्कार करता, तुम्हीच खिशातनं पैसे काढून का नाही दानपेटीत टाकत? दरवेळेला बाहेर आल्यानंतर तुम्ही मला सांगता की जाऊन 10 रुपये टाकून, असं का करता तुम्ही? त्याने असं विचारल्यावर वडील म्हणाले की तुझ्या हाताला दान देण्याची सवय लागावी म्हणून. तुला कशी लागेल ती सवय? जर या मुलांना प्रार्थना म्हणण्याची सवय लागणार नाही, जर चांगल्या गोष्टी आणि चारित्र्य घडवणाऱ्या गोष्टी त्यांना जर कळणार नाही, तर ज्ञानोबांचे, तुकोबांचे, शिवाजीराजांचे, विवेकानंदांचे फोटो आपल्या घरामध्ये का लावलेले आहेत हे जर आपण त्यांना समजावून सांगणार नाही तर त्यांना कसं कळणार आहे? भारताचे सन्माननीय प्रधानमंत्री रशियामध्ये गेलेले असताना, रशिया हे कम्युनिस्ट राष्ट्र आहे, तिथे धर्म जवळपास संपवून टाकलाय कम्युनिस्टांनी. त्या कम्युनिस्ट राष्ट्रामध्ये एक तरुण मुलगी, रशियन असलेली, जन्माने मुस्लिम असलेली एक पॉप सिंगर होती आणि व्लादिमीर पुतिन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थितीमध्ये तिने गणेश वंदना म्हटली संस्कृतमध्ये, आणि ती त्यानंतर भारतीय पद्धतीने नमस्कार करून नरेंद्र मोदींना म्हणते की रशियामध्ये मला गणपतीचं मंदिर बांधायचं आहे, कारण रिद्धी सिद्धीची देवता आहे गणेश. हे रशियन मुलीला कळतं, आपल्या मुलींना का नाही समजून सांगत आम्ही? विद्येची प्रार्थना, विद्येची अधिष्ठात्री देवता सरस्वती जी आहे, ती सरस्वती वंदना तुमच्या मुलांना म्हणायला सांगा. या कुंदेंदु तुषार हार धवला, ती जर मुखोद्गत त्या मुलांनी केली तर मन त्यांचं एकाग्र होतं की नाही अभ्यासामध्ये? हे प्रयोग का नाही करत आम्ही? प्रयोग करा ना, तुम्ही प्रत्यक्ष प्रयोग करा, अनुभव घ्या. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही जर खरं बोलायला लागला तर तुम्हाला लक्षात येईल की समाज तुमच्यावर विश्वास ठेवायला लागलेला आहे.
आणि तुम्ही सतत जर खरं बोलत राहिला, 12 वर्ष जर खरं बोलत राहिला, तर जगाच्या पाठीवरचा कुठलाही माणूस तुमच्या नावाचा नुसता उच्चार झाला तरी नतमस्तक होईल. हा सत्याचा परिणाम आहे. आणि उठसूट खोटं बोलण्यावर तो मनुष्य अब्जाधीश असला तरी, तो मनुष्य सत्ताधीश असला तरी, तो माणूस खूप देखणा असला तरी, कर्तबगार असला तरी, जो चेहऱ्यावरची सुरकुती न हलवता सहजपणाने साध्या साध्या गोष्टीत खोटं बोलू शकतो, त्याची कुटुंबीय सुद्धा त्याच्यावर यत्किंचित विश्वास ठेवत नाहीत. समाज तर ठेवणारच नाही. दलवीर भंडारी नावाचे उच्च न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश होते. ते नंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून गेले. त्या दलवीरजी भंडारींच्या उपस्थितीमध्ये आमच्या विटे शहरामध्ये जी न्यायालयाची इमारत झाली त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये दलवीरजी भंडारींनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना सांगितलेलं त्यांचं भाषण जे आहे त्यातला हा मुद्दा तुम्हाला मुद्दाम सांगतो. ते म्हणे, दिल्लीमध्ये मी फ्लॅट बघायचो, सगळी चर्चा व्हायची फ्लॅटची की ठीक आहे 4 रूमचा फ्लॅट आहे, किती भाडं आहे, काय आहे, डिपॉझिट किती, अमुक तमुक, सगळी चर्चा व्हायची. फ्लॅट द्यायला तयार असायचे लोक. म्हणे ते विचारायचे की बेटा क्या करते हो. म्हणे मी सांगायचो मैं ॲडव्होकेट हूँ. ते म्हणायचे तो फ्लॅट नहीं देना है मेरे को. ते म्हणे 2-4 वेळा मला असे अनुभव आले. म्हणे मला कळे ना की हे का नाही फ्लॅट देत हे लोक. मला ॲडव्होकेट आहे, हे उलट कौतुक वाटलं पाहिजे तुम्हाला, फ्लॅट का नहीं देत. तर म्हणे एका मालकाने असं सांगितल्यावर मी त्याला विचारलं की मैं तो ॲडव्होकेट हूँ, फ्लॅट क्यों नहीं दे रहे हो. तर म्हणे ये प्रश्न आपने खुद को पूछना चाहिए. महात्मा गांधी प्राय एडवोकेट थे, बोले लोकमान्य तिलक एडवोकेट थे, सावरकर एडवोकेट थे, बाबा साहब एडवोकेट थे. इन पर पूरे भारत में विश्वास किया. आपका विश्वास कौन करता है आप पूछो और इसका जवाब आप ढूंढो, असं त्याने मला सांगितलं. म्हणे विश्वसनीयता कुठल्याही मनुष्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायला टिकवावी लागते. यू बिलीव्ह इन व्हॉट यू कॅन डू. तुम्ही काय करू शकता यावर तुमचा विश्वास असतो. तरुण मुलांना वाटतं की आमच्यावर एकदम विश्वास का नाही ठेवत आई वडील. यू बिलीव्ह इन व्हॉट यू कॅन डू. तुम्ही काय करू शकता यावर तुमचा विश्वास असतो. बट पीपल बिलीव्ह इन व्हॉट यू हॅव डन. तुम्ही काय केलंय यावर तो लोक विश्वास ठेवतात. आज यजुवेंद्र महाजनांकडे ज्यावेळेला पाहतात लोक, त्यावेळेला या माणसाने गेल्या 22 वर्षात काय केलेलं आहे त्या कार्याच्या अधिष्ठानावर या मनुष्याची इमेज तयार होत असते. एक मनुष्य म्हणतो की मी आता चांगलं वागायचं ठरवलंय. बरेच चित्रविचित्र गोष्टी काही काही करत असतो आणि त्याला एकदा पश्चाताप होतो. तो म्हणतो की आता उद्यापासून चांगलं वागूया. तरी लोक त्याचा विश्वास धरत नाहीत चटकन. मग त्याच्या एका शिक्षकांकडे तो जातो आणि त्या शिक्षकांना म्हणतो की का हो, म्हणे मी आता चांगलं वागायला सुरुवात केली, मी कोणाशी खोटं बोलत नाही, मी कोणाला फसवत नाही, तरी सुद्धा म्हणे लोक असं का नाही विश्वास ठेवत माझ्यावर, संशयाने का पाहतात माझ्याकडे. पूर्वी माझ्याकडनं चुका झाल्या पण आता मी करत नाही आहे, हे खरं आहे म्हणे, पण तरीसुद्धा लोक असं का पाहतात. तर त्याचे ते शिक्षक शहाणे असतात, हुशार असतात. ते त्याला म्हणतात की एक 2-4 खिळ्या हातामध्ये घे आणि ही जी फळी आहे ना या फळीवर एक एक खिळा ठोक. तो एक एक खिळा ठोकतो आणि म्हणतात की आता हातोडी उलटी कर आणि त्या बाजूने काढून टाक एक एक खिळा ठोकलेला. तो काढून टाकतो आणि मग ते शिक्षक म्हणतात की जिथे खिळे ठोकले त्या खुणा तू पुसू शकतोस का. म्हणे नाही. म्हणून चूक करण्यापूर्वीच विचार करा. काचेचं भांड जर तडकलं तर कशानेही काच सांगता येत नाही. विश्वास गमावला तर तो विश्वास कसाही तुम्हाला संपादन करता नाही येणार. तर लहानपणापासून मुलांवर हे संस्कार करा की तुम्ही तुमची विश्वसनीयता जन्मात कधीही गमावता कामा नये. स्वामी विवेकानंदांबद्दलची विश्वसनीयता काय दर्जाची होती. अमेरिकेमध्ये सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांचं भाषण झाल्यानंतर शेकडो अमेरिकन सुंदर तरुणी स्वामी विवेकानंदांच्या भोवती घोटाळत असायच्या. विवेकानंदांनी 1000 आयलंड पार्कमध्ये दिलेल्या व्याख्यानांना 12-14 फक्त ज्येष्ठ वयस्कर मंडळी होती, स्त्री पुरुष होते. विवेकानंदांच्या दुप्पट वयाचे बरेचसे होते. त्यातल्या एका महिलेने असं म्हटलेलं आहे की स्वामी विवेकानंदांकडे पाहिलं की मला माझ्या वडिलांची आठवण येते. मी लहान असताना त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपायचे आणि निर्धास्तपणे ते माझ्या डोक्यावर हात ठेवून डोकं थापटत असायचे आणि इतकी शांत झोप मला इतक्या वर्षांमध्ये लागली नाही. जेव्हापासनं स्वामी विवेकानंदांचं वय 30 वर्षाचं होतं, तिचं वय 65-70 वर्षाचं आहे आणि ती महिला लिहिते की जेव्हापासनं विवेकानंदांना पाहिलं त्यावेळेला माझ्या मनामध्ये अशी कल्पना येते की यांच्या मांडीवर डोकं ठेवून लहान निरागस मुलीसारखं झोपून जावं. याला चारित्र्य म्हणतात.
विवेकानंद ज्या वेळेला शिकागोहून बोस्टनपर्यंत रेल्वेने प्रवास करत होते त्यावेळेला एक अमेरिकन जोडपं त्यांच्या समोर बसलेलं होतं. तरुण विवाहित असतील मुलगा आणि मुलगी ती, आणि ते बोलत होते एकमेकांशी. विवेकानंदांचा पोशाख भारतीय संन्यासी जसं पांघरलेली वस्त्र असतात, शिवलेली वस्त्र सुरुवातीला वापरत नव्हते ते अमेरिकेत गेल्यानंतर, पांघरलेलं वस्त्र असतं तसं कफनीवर फेटा, पांघरलेलं वस्त्र तसं त्यांच्या अंगावर होतं, उत्तरीय खाली लुंगी. ती मुलगी तिच्या नवऱ्याच्या कानामध्ये कुजबुजते. ती म्हणते, यू सी धिस पर्सन डझंट सीम अ जेंटलमन, ही इज वेअरिंग अनटेलर्ड क्लोथ्स. न शिवलेले असे विचित्रच कपडे त्याने घातलेत. हा काही जेंटलमन वाटत नाही, सभ्य मनुष्य वाटत नाही, विचित्र माणूस आहे. विवेकानंद ते ऐकतात आणि तिला म्हणतात की एक्सक्यूज मी, हा मनुष्य विचित्र कपडे घालणारा इंग्लिश बोलतो याचंच चेहऱ्यावर तिचे आश्चर्य होतं. आणि मग विवेकानंद तिला म्हणतात, इन युअर वेस्टर्न कंट्रीज, तुमच्या पाश्चात्य देशांमध्ये, अ टेलर कॅन मेक वन अ जेंटलमन. 3-piece सूट शिवून तुम्ही अंगावर घातला की यू बिकम जेंटलमन. बट इन माय ईस्टर्न फिलॉसॉफी, माय ईस्टर्न थॉट टेल्स मी, माझ्या पौर्वात्य तत्त्वज्ञानात माझा पौर्वात्य विचार मला असं सांगतो की द क्लोदिंग यू आर वेअरिंग, तुम्ही जे कपडे वापरता ना त्या कपड्यांवरनं तुम्ही जेंटलमन ठरत नाही. द कॅरेक्टर मेक्स वन अ जेंटलमन. तुमचं चारित्र्य तुम्हाला जेंटलमन करणार आहे. चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असण्याचा प्रयत्न करा. नीटनेटकं राहावं हे ठीक आहे, पण चांगलं दिसण्याचा जो प्रचंड खटाटोपाचा ताण तरुण मुलींवर मी पाहतो, आणि ज्या पद्धतीने भिकाऱ्यासारखे कपडे घालताना सुसंस्कृत कुटुंबांमधल्या मुलींना मी पाहतो. पूर्वी भिकाऱ्यांचे जसे केस असायचे ना, तसे चित्रविचित्र रंगामध्ये ते रंगवून घेण्याकरता 8-10 हजार रुपये पुण्यामध्ये घेतात ब्युटी पार्लरमध्ये. आणि त्या मुली निरागसतेने अगदी श्रद्धेने तिथे रांगेमध्ये उभे राहून आपला नंबर लागण्याची वाट पाहतात. काय करायचं आहे तुम्हाला, कुठल्या दिशेने चालला? नुसतंच चांगलं दिसणं सुद्धा नव्हे, लोकांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून कुठे फाटके कपडे काय घालतील, काय काय प्रकार करतील, कशासाठी? आपण काय विदूषक होण्याच्या दिशेने चाललो आहे का? बदलत्या जीवनशैलीने कुठे आणून ठेवलं आहे आपल्याला? आपल्याला साध्या साध्या गोष्टी कळत नाही आहेत, साधं साधं अनुसंधान नाही आहे. घरामध्ये तुम्ही पहा, पूर्वी वडील जर घरामध्ये आले संध्याकाळी आणि मुलं पाय पसरून बसलेली असली ना, तर मुलं सरळ उठून नीट बसायचे त्यांच्या पुढे अदबीने. आता तुम्ही घरांमध्ये बघा, मुलांना शिष्टाचार तुम्ही जर शिकवले नाहीत ना, ते तंगड्या पसरून मुलांपुढे बसलेले असतात. बापच अंग चोरून एका कोपऱ्यामध्ये बसतो. वडील हे पैसे मिळवणारे ATM झालं आहे आणि आई निरर्थक फुकट काम करणारी एक मोलकरीण झाली आहे. हे चित्र समाजाच्या दृष्टीने दुःखदायक आणि धोक्याची घंटा आहे, समजून घ्या. आपल्या मुलांना आपल्या वाट्याला जरी आर्थिक संघर्ष आलेला असेल आणि तसं आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये या जाणीवेने तुम्ही मुलांचे लाड करत असाल, तरी सुद्धा त्यांना संपत्तीचं मूल्य समजावून सांगा. पेपरमध्ये ज्यावेळेला एखादी बातमी येते ना, त्यावेळेला ती बातमी त्याला वाचून दाखवा, संपत्तीचं मूल्य कळणारी. मराठवाड्यामध्ये एका मुलीने, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलीने आत्महत्या केली. आणि ती आत्महत्या का केली या विषयावर वार्ताहराने ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला त्याला असं कळलं की अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीतनं ते कुटुंब चाललेलं होतं. आणि त्या मुलीला बसने प्रवास करायचा तर 200 रुपयाचा पास काढायचा होता. आणि 200 रुपयाचा पास नसेल तर कॉलेजला जाता नाही येणार. आणि बसने गेल्याशिवाय इतक्या लांब अंतर 15-20 किलोमीटर तिला पायी तर जाता येणं शक्य नव्हतं. मग बसचा पास संपलेला आहे आणि वडिलांकडे 200 रुपये मागितले तर त्यांच्याकडे पैसे नाही आहेत हे माहिती असल्यामुळे ते आत्महत्या करतील की काय या भीतीने तिनेच 200 रुपये नाही म्हणून आत्महत्या केली. तुमच्या मुलांना ज्या वेळेला 2-2, 3-3 चपला बुटांचे जोड असताना आणखीन दिसेल ते सगळं हापापल्यासारखं ते दुकानातनं मागत असतात आणि तुम्ही त्यांना घेऊन देत असता, त्यावेळेला 200 रुपयाची ती किंमत कळण्याकरता त्यांना पेपरमध्ये आलेली ती बातमी वाचून तर दाखवा. या जगामध्ये पैशाची, संपत्तीची किंमत काय हे कळणार कसं त्यांना? ज्या वेळेला ते पाणी कष्ट करून भरलेलं पाणी असं फेकतात ग्लासच्या ग्लास, त्यावेळेला त्यांना सांगा की सलाईनची बॉटल आण, एक कडुनिंबाच्या निंबोळ्या पडतात, एखाद्या निंबोळीचं रोप तयार कर एका पिशवीमध्ये, थोडंसं शेणखत त्याच्यामध्ये टाक, थोडी माती त्याच्यामध्ये टाक, थोडी वाळू त्याच्यामध्ये टाक, एक पेर तुझं बोटाचं बुडेल याप्रमाणे ती कडुनिंबाची निंबोळी, त्याचं टोक वर होईल या पद्धतीने मातीमध्ये बसव, ती माती भिजव, त्याला अंकुर येईल आणि त्याला रोज पाणी नियमाने घालत जा.
पाणी न घालता सुद्धा ते हिरवगार राहतं. ही पाण्याची किंमत आहे. हवेतली आर्द्रता आपल्या जगण्याकरता पाण्यात रूपांतरण करण्याची विलक्षण क्षमता कडुनिंबाची आहे. ती त्याला दाखवा आणि त्याला विचारा, पाणी न पिता तू 3 दिवस जर राहिलास तर जिवंत नाही राहू शकत. 3 दिवसापेक्षा मनुष्य जास्त पाणी न पिता. हे वृक्ष कसे राहत असतील, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता त्यांना शिकवा. मुलांना प्रकृतीबद्दलची कृतज्ञता त्यांना शिकवा. ईश्वर काय आहे हे त्यांना शिकवा. त्यांना शिकवा की तुम्ही श्वास स्वतः ठरवून घेता की आपोआप चालतो. विचारा त्यांना की रात्री मला आईला किंवा बाबांना सांगून झोपतो का की माझा श्वास चालू आहे की नाही पहा. पहा बरं, म्हणूनच थांबला तर श्वास थांबला तर का इथला मुकामच संपला. दुसऱ्या दिवशी फोटो शाळेमध्ये चांगला होता बिचारा, चांगली होती बिचारी, आहे की नाही. एका क्षणात हिशोब संपला सगळा इथला. मग श्वास आपोआप जो चालवतो, खाल्लेल्या अन्नाचं पचन जो करतो, त्यापासनं रक्तापासनं अस्थिपासनं सर्व काही मेद मज्जा सगळं तयार करतो. एका क्षणामध्ये हाताच्या रेषा पाहणारी तुमची दृष्टी दूर गल्लीच्या टोकावर, रस्त्याच्या टोकावर असलेला तुमचा मित्र पाहताना तिथपर्यंत एका क्षणात जाते. चष्मा लागला तर दूरचं दिसत नाही, काही लोकांना जवळचं दिसत नाही. बिना चष्म्याचं दूरपर्यंत कुठपर्यंतही दिसावं याकरता डोळ्यांची जी फोकल लेंथ ॲडजस्ट करावी लागते भिंगाची, ती आपोआप कोण करतं तुमच्या आत बसून त्याला विचारा. पशु पक्ष्यांना रोज कोण जगवतं हे त्यांना विचारा. मुंग्या कधी झोपलेल्या दिसत नाही, ते अखंड काम करताना 24/7 दिसतात. प्रकृती काय काम करते हे त्यांना शिकवा. पशु पक्षी कशा पद्धतीने जीवन जगतात हे त्यांना शिकवा. रोज कष्ट केल्याशिवाय पक्ष्यांना 2 वेळेचं अन्न मिळतच नाही. आणि आपण तंगड्यापासून दिवसचे दिवस टेलिव्हिजन पाहतोय तरी आपल्याला अन्न देते आपली आई शिजवून, आणि तरी बाप आपला कष्ट करून पैसे आणतो आणि ते अन्न धान्य आपल्या घरामध्ये आणतो, तरी त्यांच्याबद्दल यत्किंचित कृतज्ञता न वागता आपण तंगड्या पसरतो आणि आईबापांनाच अरेरावीने उलटी उत्तरं देतो. या मुलांना हे समजवून सांगा. हे मूल्य शिक्षण त्यांना दिल्याशिवाय त्यांना कळणार नाही आहे. हाताबाहेर ते जर गेले, माती ओली आहे तोपर्यंतच तुम्ही त्याला आकार देऊ शकता ना. एकदा तो घडा मोठा झाला की त्यानंतर भाजून तयार झालेला तो माठ फुटू शकतो, त्याला आकार नाही देता येत नव्याने. तर त्यामुळे त्यांच्या घडण्याच्या वयामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगा. त्यांना प्रकृती समजून सांगा, मनुष्य समजून सांगा, त्यांचे स्वभाव कसे असतात, त्यांना पाण्याचं मूल्य समजून सांगा, अन्न वाया घालवायचं नाही हे मूल्य त्यांना समजून सांगा. एक शीत सुद्धा भाताचं म्हणावं ताटामध्ये वाया घालवू नको. यजुवेंद्रजींच्या मनोबलमध्ये जशी शिस्त आहे, स्वतःची भांडी स्वतः धुवून टाकावी. आणि अनेक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये मोठे मोठे लोक स्वतःची भांडी स्वतः धुवून टाकतात. संघ मुख्यालयामध्ये भारताचे प्रधानमंत्री जरी गेले प्रधानमंत्री म्हणून, तरी जेवायला पंक्तीत बसले तर सगळ्यांबरोबर स्वतःची भांडी स्वतः धुवून टाकताना त्यांना यत्किंचित कमीपणा वाटत नाही. हे या वयात या मुलांना समजावून सांगा की तुमच्यासाठी कष्ट करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञता असायला हवी. तुम्हाला एखादं पारितोषिक मिळालं, ती स्केटिंग करणारी मुलगी आहे, तिला पारितोषिक मिळालं, एखाद्या पत्रकाराने उद्या फोटो छापला पेपरमध्ये समजा तो की पहा तिने किती चांगला सुवर्णपदक मिळालं. तो फोटो कडाक्याच्या सकाळच्या थंडीमध्ये तुमच्या दारामध्ये तुम्ही झोपेतनं उठण्याच्या अगोदर तो मुलगा आणून टाकतो. त्या पेपरची किंमत 2-2.5 रुपये 3 रुपये असते. त्यातनं त्याला विचारायला किती पैसे मिळणार, तरीसुद्धा इतके कष्ट रोज पहाटे उठून 365 दिवस 2-4 दिवस सुट्ट्यांचे सोडले तर तो नियमितपणे करतो. आणि तो फोटो पाहून आल्यानंतर आपल्याला जर इतका आनंद होत असेल तर आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये या पद्धतीचा आनंद देणारा तो मुलगा, रोज दारोदारी पेपर टाकणारा, त्याचा चेहरा तरी तुम्ही बघितला आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. ही कृतज्ञता त्यांना शिकवा. जे जे त्यांच्यासाठी श्रमतात, जे जे कष्ट करतात, जे जे तुटपुंजा पैशांनी कष्ट करतात, त्या सगळ्या लोकांचं ऋण त्यांच्यावर आहे. हे समाजाचं ऋण आहे. या समाजाच्या ऋणासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे आहे. आनंदवनामध्ये ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला तिथे प्रवेशद्वाराजवळ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या विचारांचा एक फलक लावलेला होता विकास भाऊंनी. आणि तो फलक असा होता की आईन्स्टाईन असं म्हणतो की मी कधी शेती केली नाही, मी कधी धान्य पिकवलं नाही, पण ज्यांनी कष्ट करून धान्य पिकवलं त्यावर माझ्या या देहाचं भरणपोषण गेली कित्येक वर्ष झालं, त्यांचा मी चेहराही बघितला नाही, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्याकरता कष्ट करणारे अनंत लोक आहेत या जगामध्ये. मुलांचं शिक्षण होतं ना अनुदानित शाळेमध्ये, त्या शिक्षकांना सरकार पैसे देतं,
त्याला 7वा वेतन आयोग देतं, शाळांना अनुदानं देतं. हे अनुदान कुठून येतं? सरकारनं मिळणारा महसूल जो आहे ना, तो महसूल एखादा कामगार दिवसभर कष्ट करतो आणि त्याच्या घामाचं सिंचन, त्याचा घाम जमिनीवर पडत असतो सारखा. त्याच्या घामाचं सिंचन जमिनीवर होत असल्यानंतर तो ज्या वेळेला घरी प्रेमाने आपल्या लाडक्या मुलाला, लाडक्या मुलीला एक 10-12 रुपयाचा बिस्किटाचा पुडा नेतो, त्यावेळेला तो बिस्किटाचा पुडा ज्या वेळेला घेऊन जातो त्यावेळेला त्यातनं सुद्धा सरकारी कर कमी झालेला असतो, तो सुद्धा सरकारी कर देतो. या पद्धतीने कष्ट करून स्वतःचं पोट भरणारे जे लोक आहेत त्यांच्या मिळणाऱ्या कमाईमधनं सुद्धा सरकारी संपत्तीचा जो हिस्सा येतो, त्या हिश्श्यातनं पगार 7व्या वेतन आयोगाचे शिक्षकांना, सरकारी नोकरांना, प्राध्यापकांना, अनेक लोकांना मिळतात. त्याबद्दलची कृतज्ञता आपण ठेवायला हवी. आणि हे या वयामध्ये या मुलांना तुम्ही शिकवलं तर जमेल. विश्वेश्वरय्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. मनुष्याचं चारित्र्य काय दर्जाचं असतं. विश्वेश्वरय्या मैसूर संस्थानचे दिवाण ज्या वेळेला होते, इंजिनिअरिंगमध्ये तर त्यांनी जगभर अनेक मोठे मोठे उपक्रम केले. वृंदावन सागर डॅम जो आहे तो त्यांच्या त्या कृष्णराज सागर डॅम जो आहे त्याच्यावर ते वृंदावन सागर खूप अप्रतिम उद्यान त्यांनी उभं केलं. तर विश्वेश्वरय्यांना मैसूरचे राजे चामराज वडियार जे होते त्यांचा भद्रावती आयर्न अँड स्टील नावाचा एक मोठा प्रकल्प होता, मोठा उद्योग होता. तो उद्योग तोट्यामध्ये चाललेला होता, अखंड तोटा होत होता. आणि तो तोट्यामध्ये चाललेला उद्योग जो होता तो किती रकमेला विकायचा असं त्यांनी विचारलं विश्वेश्वरय्यांना. विश्वेश्वरय्यांनी सांगितलं की मी अभ्यास करतो आणि सांगतो की किती रकमेला तो विकता येईल. मग विश्वेश्वरय्यांनी अभ्यास केल्यावर त्यांना सांगितलं राजे वडियार यांना की तो उपक्रम जो आहे ना तुमचा, तो तोट्यात काही चुकांमुळे जातोय, तो नफ्यात आणता येणं शक्य आहे. ते म्हणे कसं शक्य आहे, कोण करणार आहे? म्हणे मी करेन, मला वेळ तेवढा मिळेल. आणि त्यांनी त्या उद्योगाला, भद्रावती आयर्न अँड स्टीलला अशी चाकोरी लावली की अवघ्या 6-8 महिन्यामध्ये तो तोट्यात चाललेला उपक्रम नफ्यामध्ये यायला लागला. त्यानंतर एक 2-4-5 वर्ष तिथे विश्वेश्वरय्या दिवाण म्हणून मुख्य पदावर होते त्यांच्या. त्यानंतर विश्वेश्वरय्यांना भारतातल्या अनेक संस्थानिकांनी वेगवेगळे उपक्रम, कोल्हापूरची आपली रंकाळ्याची जी भिंत आहे ना ती विश्वेश्वरय्यांनी बांधलेली आहे. धुळे शहरामध्ये सुद्धा पद्धती पाण्याची जी होती ना ती त्यांनी केलेली आहे. पुण्याचा तो याचं जो डॅम आहे त्याची ती पाण्याचं प्रेशर वाढलं की वर जातं ते खडकवासला डॅमची रचना त्यांनी केली. असे अनेक प्रकल्प भारतात सर्वत्र केले, भारताबाहेर पण केले विश्वेश्वरय्यांनी. तर त्यांना सगळ्याच संस्थानांनी वेगवेगळ्या ज्यावेळेला बोलवलं होतं त्यावेळेला त्यांनी राजे वडियार यांना सांगितलं की आता मला तुम्ही मी प्रार्थना करतो की माझी मुक्तता करा सेवेतनं. मला अनेक उपक्रम करायचे आहेत, भारतामध्ये मोठे मोठे प्रकल्प करायचे आहेत, ते संस्थानिक माझी वाट पाहतात. आणि त्या प्रकल्पांकरता मग त्यांनी राजीनामा दिला. राजेसाहेबांनी तो स्वीकारला. पण राजेसाहेबांनी तो राजीनामा स्वीकारताना विश्वेश्वरय्यांना असं सांगितलं की तुम्ही भद्रावती आयर्न अँड स्टील ही कंपनी नफ्यामध्ये येणं शक्य आहे असं ज्यावेळेला म्हणाला त्यावेळेला मला फार आश्चर्य वाटलं, कारण तो नफ्यात येणं शक्य नाही असं माझं मत होतं. तरी तो नफ्यात येईल असं तुम्ही ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की हे कसं शक्य आहे आणि तुम्ही तो नफ्यात आणून दाखवला. मी माझ्या मनात स्वतःशी ठरवलं होतं की त्या नफ्यातली इतके टक्के रक्कम मी तुम्हाला देणार आहे. आणि मी स्वतःच्या मनाशी केलेला निश्चय, त्या काळामध्ये ती काही लाख रुपयाची रक्कम होती. ज्या काळामध्ये 15-20 रुपयामध्ये आत्ताचा मध्यमवर्गीय माणूस जगतो तसं आयुष्य जगता यायचं, त्या काळात लाखामध्ये ती रक्कम होती. आणि ती रक्कम राजेसाहेब विश्वेश्वरय्यांना म्हणाले की तुम्ही ती रक्कम घ्यायला हवी माझ्याकडनं, कारण मी ठरवलंय की त्या नफ्यातला हा हिस्सा तुम्हाला मी देणं लागतो. विश्वेश्वरय्या म्हणाले दिवाण म्हणून मी तुमच्याकडे नोकरी करतो, तर मी पगारी नोकर तुमचा असल्यामुळे तुम्ही दिलेल्या पगारा व्यतिरिक्त 1 रुपया सुद्धा मी तुमच्याकडनं जास्तीचा घेऊ शकत नाही असं माझी तत्वनिष्ठा मला सांगते. त्यांचा वाद झाला यावरनं. विश्वेश्वरय्या पैसे घ्यायला तयार नव्हते, राजेसाहेब पैसे दिल्याशिवाय त्यांना समाधान मिळणार नव्हतं. मग विश्वेश्वरय्यांनी राजेसाहेबांना असं सांगितलं की तुमच्याच नावाने एक पॉलिटेक्निक तुम्ही सुरू करा इथे, की गरीब मुलं जी आहेत ती शिकू शकतील, ती इंजिनियर होऊ शकतील. कारण म्हणे मी आर्थिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेला होतो, घरचं दारिद्र्य, काकांकडे शिकत होतो, त्यावेळेला 15 किलोमीटर रोज पायी चालून मला शिक्षण घ्यावं लागलं. या मुलांना 15 किलोमीटर रोज पायी चालायला नको, त्यांना शिक्षण घेता यायला हवं. त्याकरता त्यांच्या गावामध्ये एक पॉलिटेक्निक तुम्ही सुरू करा. आणि त्याकरता ती काही लाख रुपयाची रक्कम जी होती त्याकरता वापरली गेली. माणसं इतकी निस्पृह असतात.
हा आदर्श आहे म्हणून विश्वेश्वरय्यांचं इंजिनियर्स डे म्हणून चिंतन केलं जातं. 15 सप्टेंबर त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जगाच्या पाठीवरच्या तत्त्वज्ञांनी ज्यांची श्रेष्ठता मान्य केली आणि तत्त्वज्ञ म्हणून जगाच्या पाठीवरच्या अनेक विद्यापीठांना जिथे सर्वपल्ली राधाकृष्णनांना किमान महिना 2 महिने तरी या व्याख्यानाकरता सो ऑक्सफोर्ड सारखी विद्यापीठं म्हणायची, त्या सर्वपल्ली राधाकृष्णनांनी 2 विद्यापीठांचे कुलगुरू असताना त्यांचा आवडता तत्त्वज्ञानाचा विषय ते कॉलेजेसमधनं शिकवत असत. आत्ता प्राचार्य किंवा मुख्याध्यापक म्हणतात की शिकवायला आम्हाला वेळ मिळत नाही, इतकी जास्तीच्या कामाची जबाबदारी असते. 2 विद्यापीठांची जबाबदारी असणारा माणूस कुलगुरू म्हणून काम करत असताना, बनारस हिंदू विश्वविद्यालय, कलकत्ता विश्वविद्यालय या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू असताना तत्त्वज्ञानाचे वर्ग नियमित घेत असत आणि शिवाय जगाच्या पाठीवरच्या अनेक मोठ्या मोठ्या राष्ट्रांमध्ये जाऊन त्या ठिकाणी ईस्टर्न फिलॉसॉफी या विषयावर बोलायचे की विद्यार्थ्यांच्या शेवटच्या रांगेमध्ये विद्यार्थ्यांना विचलित न करता हळूच इंग्लंडचे प्रधानमंत्री येऊन बसायचे सर्वपल्ली राधाकृष्णनांचं व्याख्यान ऐकायला. या दर्जाच्या गोष्टी, या दर्जाची माणसं या देशामध्ये झालेली आहेत. इतकी निस्पृह, इतकी प्रामाणिक माणसं. CD देशमुख ज्यावेळेला भारताचे अर्थमंत्री झाले त्यावेळेला नेहरूंनी त्यांना विचारलं की किती पगार घेणार. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा अर्थतज्ञ असलेला, वर्ल्ड बँकेने त्यांना नियुक्त केलेला असा मोठा माणूस भारताचे अर्थमंत्री होते. त्यावेळेला विनोदाने नेहरूंनी विचारलं की किती पगार घेणार, माझ्या भारत सरकारला परवडेल का. तर त्यावर CD देशमुख असं म्हणतात, तुमच्या भारत सरकारला परवडेल इतकाच पगार मी घेणार, पण मी बिनपगारी काम नाही करणार, मी 1 रुपया पगार घेईन, 1 रुपया पगार घेईन. मग नेहरूंनी विचारलं की बिनपगारी काम करणार नाही म्हणता आणि 1 रुपया पगार का घेणार म्हणता. त्यावर CD देशमुख असं म्हणतात की मी माझ्या देशासाठी फुकट काम केलं हा अहंकार माझ्या मनात नको म्हणून 1 रुपया घेणार. हिमालयाच्या उंचीची माणसं त्यांनी हा देश घडवला आहे. आपण जी स्वातंत्र्याची फळं चाखतो आहोत ना, हवं तिथे बोलतो, हवे तिथे कार्यक्रम करतो, खातो पितो, छानपैकी चांगल्या गाड्या वापरतो, चांगल्या घरांमध्ये राहतो. लोकांनी वर्षानुवर्ष, दशकानुदशक यातना सहन केलेल्या आणि 250 वर्ष लक्षावधी लोकांनी, 6 लाखापेक्षा जास्त लोकांनी स्वतःचे प्राण त्याग केले. 1857 ते 1947 प्रदीर्घ काळ लोकांनी संग्राम केला. त्यावेळेला आपण स्वतंत्र झालो. या स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वतःचे घाम, स्वतःचे अश्रू, स्वतःचे श्रम, स्वतःचे प्राण, स्वतःचे रक्त या सगळ्या गोष्टींचं समर्पण केल्यानंतर आजच्या भारतामध्ये या स्वातंत्र्याचं सुख आपण अनुभवतो आहोत. याची जाणीव आपल्या मुलांना एका क्रांतिकारकाची एखादी गोष्ट रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर ऐकवलीत ना तर त्यांच्या चारित्र्याचं गठन होईल आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत कळेल, त्यांना संपत्तीची किंमत कळेल, त्यांना कष्टाची किंमत कळेल, कृतज्ञतेचा अर्थ त्यांना समजायला लागेल. आई आणि वडील कोणाचेही आणि रस्त्यावरनं चालणाऱ्या कुठल्याही मनुष्याचे जे श्रम आहे त्या श्रमाची किंमत त्यांना कळेल, प्रकृतीची किंमत त्यांना कळेल आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून आपलं आयुष्य आपण चांगलं जगू शकतो. यामुळे कृतज्ञतेने त्यांचा ऊर भरून येईल आणि ही कृतज्ञता त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जगण्याची वाट दाखवेल. यात काही संदेह नाही. बदलत्या जीवनशैलीमध्ये कुठलीही गोष्ट स्वीकारताना हा विचार करा की हे आपल्याला योग्य आहे की अयोग्य आहे. जे अयोग्य असेल ते ठामपणे नाकारा. चित्रविचित्र कपडे घालायला ज्यावेळेला तुमची मुलं लागतील आणि ज्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतनं भारत मुक्त होण्याकरता 6 लाखापेक्षा जास्त लोकांनी प्राणार्पण केले, 250 वर्ष आम्हाला लढावं लागलं. त्या ब्रिटिशांच्या युनियन जॅकचा ध्वज उतरवल्यानंतर तिरंगी ध्वज 15 ऑगस्टला 47ला फडकवला गेला. पुण्यामध्ये अनेक बेभान झालेले तरुण मुलं टी शर्ट वापरताना त्यावर युनियन जॅकचं चित्र असलेलं वापरतात. त्यांच्या मेंदूपर्यंत याचा अर्थ नाही पोचत की ज्या गुलामगिरीतनं मुक्त होण्याकरता भारतीयांनी 250 वर्ष एवढा मोठा संग्राम केला ते सहजपणाने 50-100 रुपये 500 रुपयाचा ब्रँडेड म्हणून तो विकत घेतील, 1000 रुपयाचा 5000 रुपयाचा टी शर्ट विकत घेतील ब्रँडेड म्हणून आणि त्यावर युनियन जॅक जर असेल तर त्यांच्या मेंदूत त्याचा अर्थ शिरत नसेल तर त्याचा अर्थ त्यांना समजावून सांगा. जगणं इतकं स्वस्त नाही आहे, त्यांना समजावून सांगा, नाही तर ते भरकटत जातील. बदलत्या जीवनशैलीमध्ये आपलं मूळ जे आहे ते आपण विसरता कामा नये. स्वामी विवेकानंद म्हणतात, पेरूचं झाड असेल, चिकूचं असेल, आंब्याचं असेल, आणखीन कुठल्या फळाचं असेल, कढीपत्त्याचं असेल, कडुनिंबाचं असेल, ते
हवा ग्रहण करतं, पाणी ग्रहण करतं, भूमीतनं सूक्ष्म जीवद्रव्य जी आहेत, मूलद्रव्य जी आहेत ती ग्रहण करतं, पण त्याची वाढ त्याच्या अंगभूत गुणांप्रमाणेच होते. कडुनिंब कडुनिंबासारखाच वाढतो, पेरू पेरूसारखा वाढतो, नारळ नारळासारखं वाढतं, चिकू चिकूसारखा आणि आंबा आंब्यासारखा वाढतो. त्याच्या अंगभूत गुणांचा तो क्रमविकासाकरता उपयोग करून घेतो. तसे अंगभूत गुण संस्काराच्या रूपाने तुमच्या मनामध्ये रुजवा. जे पेराल ते उगवेल यात संदेह नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो आणि भारत मातेची ईश्वराची आपल्यावर अपूर्व कृपा आहे. विवेकानंद पाश्चात्य शिष्यांना जसं सांगतात की माझ्या भारत मातेवर आणि तिच्या कोट्यावधी अपत्यांवर प्रेम करा, तसं आपण ज्या समाजामध्ये आहोत त्या समाजावर प्रेम करायला आपल्या मुलांना सांगा, त्यांच्यासाठी कणकण झिजायला सांगा. स्वार्थाकडे प्रसंगी पाठ फिरवायला लागली तरी हरकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते जिवंत असूनही मेल्यासारखे आहेत. जे इतरांसाठी जगतात ते खऱ्या अर्थाने जगतात आणि ते मृत्यूनंतरही जगतात. बाकीचे लोक जिवंत असतानाच रोज मरण अनुभवतात. हा कायम लक्षात ठेवावा असा धडा विवेकानंदांच्या शिकवणुकीतला आपण ग्रहण करावा. आणि ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या पद्धतीचा कार्यक्रम हे ज्ञानसत्र सातत्याने इतकी वर्ष यजुवेंद्रजी आणि त्यांच्याबरोबरची सगळी टीम ऑर्गनायझर्स हे कार्यक्रम आयोजित करते. ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करावा, एका दिव्याने दुसरा लागावा आणि दुसऱ्याच्या घरामध्ये त्याप्रमाणे उजेड पडावा. एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित केल्यानंतर एका दिव्याचं तेज यत्किंचित कमी न होता तेवढंच तेज दुसऱ्या दिव्यात संक्रमित होतं. आणि ज्या वेळेला एखाद्या नदीच्या घाटावर शेकडो दिवे लावले जातात, सगळा घाट ज्या वेळेला उजळून निघतो, त्याप्रमाणे आपला सगळा समाज जो आहे या संस्कारांच्या माध्यमातून उजळून निघेल यात काही संदेह नाही. आणि ते पाहू. इंडिया सुपर पॉवर म्हणतात ना, भारत विश्वगुरु होईल का? ते होईल. ते पाहण्यामध्ये आपण निश्चितच पाहू, ते याच जन्मात पाहू. ते सगळं परिवर्तन घडेल. जग त्या आशेने आपल्याकडे पाहत आहे. पण ते पाहताना माझंही थोडं योगदान, विवेकानंदांच्या स्मारकाला जसं 1-1 रुपया एकनाथजी रानडेंनी योगदान गोळा केलं, तसं माझ्या भारताच्या या महानतेमध्ये माझंही थोडंसं योगदान आहे ही जाणीव राहावी. याकरता आपल्या पुढच्या पिढीवर आणि स्वतःवर लक्ष ठेवून आपण भारत मातेवर, तिच्या अपत्यांवर आणि जिथे कमी तिथे आम्ही या जाणीवेने काहीतरी आपलं आहुती, काहीतरी आपली समिधा अर्पण करावी या राष्ट्रयज्ञामध्ये, अशी प्रार्थना करतो. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. इतक्या मोठ्या संख्येने श्रोते मिळणं हा एक दुर्लभ योग असतो. शहरांमध्ये तर व्याख्यानमाला ओस पडायला लागल्या. त्या मानाने तुमच्याकडे व्याख्यानमालेला इतका अभूतपूर्व प्रतिसाद आहे, ते पाहून मला खरोखर समाधान होतं. तुम्हाला सगळ्यांना कृतज्ञतेने वंदन करतो, धन्यवाद देतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वंदे मातरम.